Good morning, students. Good morning, Good sir. morning, sir. Good morning, Everyone. sir. आपण PYQ करत होतो पहा MST CET 2020 मध्ये आलेले क्वेश्चन्स फ्रॉम द टॉपिक ट्रिग्नॉमेट्री. त्यामध्ये आपण 21 पर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. आता 22 पासून मी इथं आता स्टार्ट करतो. 22 पासून स्टार्ट करतो पहा, लक्ष द्या. ते असं विचारतंय आपल्याला इथे, विच ऑफ द फॉलोइंग हॅव सेम व्हॅल्यूज. इथे असे कोण दोघे आहे की ज्यांचे व्हॅल्यूज सेम आहेत. एक काम करूया, आपण सर्वांच्या व्हॅल्यूज फाइंड करूया. आय रिपीट, आपण ना सर्वांच्या व्हॅल्यूजच फाइंड करूया आणि बघूया कोणाची व्हॅल्यू सेम येते. नंबर 1, साइन ऑफ 120. साइन ऑफ 120 कैन बी रिटन एज 90 प्लस व्हाट 30. 30. चलो, साइन ऑफ 90 मीन्स 90 इंटू 1 प्लस 30 तर आहेच आहे. टेल मी क्वाड्रंट नंबर 90 प्लस थोडंसं पुढे 30 म्हणजे Second quadrant. Second quadrant. ऑड असेल तर साइन बिकम्स कॉस. Cos. 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 Then 30 as it is copy. So cos 30 is root 3 by 2. Cos 30 is what? Root 3 by 2. आता पहा, color change. Cos of 930. 900 plus 30. Okay. Cos of याला मी 900 प्लस 30 लिहू शकतो. सेम 900 ला अगेन 90 इंटू 10 लिहू शकतो, प्लस 30 लिहू शकतो आपण. क्वाड्रंट चेक करतोय. 90 इंटू Third 10 quadrant. मीन्स 90 इंटू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Third quadrant. प्लस थोडंसं थर्ड. ओके, थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉसचा व्हॅल्यू असतो निगेटिव्ह, आन्सर शुड बी मायनस. इव्हन मल्टिपल असल्यामुळे कॉस रिमेन्स कॉस अँड देन तो पुढचा जो 30 तो ॲज इट इज, दॅट मीन्स मायनस ऑफ रूट 3 डिवाइड बाय 2. हा त्याचा आन्सर बनतो. नंबर 3, टॅन ऑफ 840 आपण कॅल्क्युलेट करूया. टॅनला टॅन नोट करतो मी. हा जो 840 दिसतो ना तुम्हाला, 840 ला आपण 810 प्लस 30 लिहू शकतो का रे? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. टॅनला टॅन 810 ला यार आपण 90 इंटू 9 लिहू शकतो, प्लस 30 लिहू शकतो. येस स्टुडंट्स, 810 ला यार 90 इंटू 9 प्लस 30 मेन्शन करतोय आपण. चेक करा क्वाड्रंट कोणता आहे. 90 इंटू 9 मीन्स वॉट? 90 इंटू 1 2 3 4 5 6 7 8 9 प्लस थोडासा सेकंड क्वाड्रंट. टेल मी Negative सेकंड आहे. क्वाड्रंट मध्ये टॅनचा व्हॅल्यू कसा असतो? मायनस. Negative. Negative. ऑड आहे, Negative. ऑड असेल तर टॅन बिकम्स कॉट Cot. अँड देन 30. अँड कॉट 30चा व्हॅल्यू असतो रूट 3. नाही, आता हा Root व्हॅल्यू 3. माहिती असला पाहिजे फक्त, बरोबर? हे व्हॅल्यू माहिती असायला हवा. कॉटच्या केसमध्ये हा जो मायनस साईन असतो तो पहिले तर मायनस साईन जातो बाहेर, बरोबर? मायनस साईन पहिले बाहेर टाकायला लागतं. मायनस ऑफ कॉट. ओके, 1110 मीन्स 1080 प्लस 30. यस, इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, मायनस sir. ऑफ कॉट. यार हा जो 1080 आहे ना, त्याला मी 90 इंटू 12 लिहू शकतो, प्लस 30 लिहू शकतो. चेक करा, 90 इंटू 12 कराल तर हाच बनतो. आता जर का तुम्ही क्वाड्रंट चेक कराल, 90 इंटू 1 2 3 4 5 6 Third 7 quadrant. 8 9 10 Sir, first 11 12 quadrant. प्लस थोडंसं First फर्स्ट क्वाड्रंट. quadrant. फर्स्ट, सो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हे पहा, पहिला मायनस जसाला तसा. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉटचा व्हॅल्यू शुड बी प्लस. इवन आहे पहा, 12 इज इवन. इवन असेल तर कॉट रिमेन्स कॉट अँड देन 30 ॲज इट इज. सो मायनस ऑफ प्लस इंटू मायनस इज मायनस ऑफ कॉट 30 व्हॅल्यू इज रूट 3 गाईज. भाई इथे पण रूट 3 आहे, इथे पण रूट 3 आहे. सो सी आणि डी मला सेम वाटतात. कोण सेम आहे पहा? सी आणि Option डी A. दोघे बेसिकली सेम आहेत. क्लिअर आहे सर्वांना? Yes, sir. Yes, sir. ओके. ऍक्च्युली तुम्हाला हे जे पहिले दोघे आहेत ना, साइन आणि कॉस, नाही मी काय म्हणतो थोडंसं नीट लक्ष द्या. तुम्हाला हा प्रोसेस समजतो का पहा, म्हणजे हा थिंकिंग प्रोसेस समजतो का पहा. मी तुम्हाला असं सांगतोय की साइन 120 जो काही आलाय, कॉस 930 जो काही आलाय, हे दोघे मॅच तर होत नाहीये. मग बाय डिफॉल्ट हे दोघे मॅच झाले पाहिजे, कारण की हा याच्याशी मॅच होणे आणि हा याच्याशी मॅच होणे किंवा हा याच्याशी मॅच होणे किंवा हा याच्याशी मॅच होणे हे पॉसिबल नाही. टॅन आणि कॉट मॅच होऊ शकतात. टॅन कॉटची व्हॅल्यू असतात ना सेम. साइन आणि कॉटची, साइन आणि टॅनची पण व्हॅल्यू सेम होऊ शकते, बट साइन 91 बनतो आणि कॉट 45 बनतो, तेच सेम होऊ शकतं. बाकी कोणत्या सेम व्हॅल्यूज नाही होऊ शकत, 60 30 वगैरे कशाला. बहुतेक नसेल समजलं, इतकं व्यवस्थित मी एक्सप्लेन पण नाही केलं ॲक्च्युली. जाऊ देऊ की जास्त कन्फ्युजन नको, जरा अवॉइड करतो. चलो, काही हरकत नाही.
हा झाला क्वेश्चन नंबर 22. आता क्वेश्चन नंबर 23 करतोय पहा मी इथे. सी क्वेश्चन नंबर 23. cos of 12 minus of sine of 12 whole divided by cos of 12 plus sine of 12 plus sine by cos is tan of 147. मी म्हटलं ठीक आहे, चलो ओके. सांगा आता मला इथे काय केलं पाहिजे. Sir, 1 divided by cos. divided by Divide cos. by cos 12, divide by cos 12, 12. divide by cos 12, divide by cos 12. Cos 12 cancel 1 minus of tan 12. Tan 12 upon 1 plus tan 12. 1 plus tan 12. तर Plus त्याला ला tan plus. 45 Sir, लिहायचं. 1 ला tan 45. Tan 45 लिहायचं. Okay, yes, yes. 1 ला बरं, tan मला हे 45 सांगा. लिहायचं. minus 12 ठीक होईल आहे मग. या 1 ला इथल्या 1 ला मी tan 45 लिहिला. tan 45 मायनस ऑफ tan 12 तर आहेच आहे. ओके, यानंतर हा 1 जो आहे तो ॲज इट इज 1 प्लस ला प्लस tan Tan 12 ला 45 tan 12. ओके, काही नाही म्हणजे सोबत tan 45 लिहून टाकतो मी इथे. ओके, प्लस ला प्लस. कोणी मला सांगेल की इथे मी काय करू शकतो. 90 plus 57. 90 प्लस 57. 57. 57. 180 minus 33 पण करू शकतो. Minus cot 57 होईल ते. तर Sir, tan 180 minus 33 करू तर म्हणजे tan ची tanच व्हॅल्यू राहील. Cot बरोबर. मध्ये करायची गरज नाही. पहा तुम्हाला हे समजत आहे की इथे tan बनतो. इकडे टॅनच बनेल, टॅनचा फॉर्म्युला बनेल. सो इथे पण टॅनच ठेवायचं असेल तर 90 प्लस 57 केलं तर 90 into 1 ऑड बनतो, टॅनचा कॉट बनतो. सो तसं करण्याऐवजी 180 मायनस 33 पण लिहू शकतो आपण. हे पहा ना, 147 ला आपण 180 मायनस 33 लिहू शकतो. 180 मीन्स 90 into 2 मायनस ऑफ 33. आता पहा मी काय सांगतो तुम्हाला. गाइज दिस इज tan a मायनस ऑफ tan b डिवाइड बाय 1 प्लस tan a tan b. यार tan a मायनस tan b बाय 1 प्लस tan a tan b तर tan a मायनस ऑफ b बनतो ना. बघा प्लसला प्लस. यार हा इवन पहा, पहिली गोष्ट मी सांगतोय की हा क्वाड्रंट नंबर 2 आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये हा जो टॅन असतो तर टॅनचा व्हॅल्यू बनतो मायनस. इवन नंबर असेल तर टॅनचा काय बनतो बाबा. हा टॅनच राहतो. Tanच राहतो. आणि पुढे 33 हा तर आहेच ना. तर ऑप्शन बी. सो tan 45 मायनस 12 कराल यू विल गेट tan 33 आणि प्लस मायनस मायनस बनतं अगेन tan 33. असं पण कॅन्सल होऊन आन्सर 0 बनणार ना शेवटी. येस स्टुडंट्स, कॅन्सल होऊन शेवटी आन्सर तर 0 बनतं. सो ऑप्शन नंबर ए हा आपला इथे आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर व्हॉट ए हा मुलांना आपला इथे आन्सर आहे. डन. पाहून घ्या व्यवस्थित. सर आता लगेच समजायला लागले काय यूज करायचे कुठल्या क्वेश्चन मध्ये. ते सांगतोय की जितके जास्त करू ना आपण क्वेश्चन तितकं जास्त समजायला लागतं. आता या क्वेश्चन मध्ये बहुतेक तुम्हाला समजलंच असेल की cos 12 ने असं डिवाइड करायचं होतं नाही का, न सांगता. सर हे उद्या सबमिट करायचे का? सेशनच्या एंडला सांगतो. म्हणजे मी पण आणखी व्यवस्थित ठरवलं नाही. बघू आता किती होतात पहिले, त्यानुसार मी सांगतो तुम्हाला. साइन ऑफ 690 इंटू सेक ऑफ 240. येस गाईज, साईनला साईन लिहितो भाई. हे 690 जे दिसतं ना त्याला मी काय 630 plus 60. 630 plus नाही का, 60. याला दोन अँगल मध्ये स्प्लिट करायचा असतो आपल्याला. फर्स्ट शुड बी मल्टिपल ऑफ 90, सेकंड शुड बी अक्यूट अँगल. सेकला सेक लिहितो परत. 180 plus 60. ओके येस, 180 प्लस 60 नोट करतो यार. हे 240 जो आहे त्याला 180 प्लस 60 नोट करतोय. म्हणजे ठीक आहे यार, चलो डन. सो साईनला साईन, ब्रॅकेटला ब्रॅकेट. 90 into 7. 90 into 7 प्लस 60. सेकला सेक. 180 जो आहे ना त्याला आपण 90 into 2 प्लस 60 लिहूया. सो टेल मी गाइस क्वाड्रंट नंबर 90 into 7, 90 into 1 2 3 4 5 6 7 प्लस थोडासा. फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइनचा व्हॅल्यू शुड बी निगेटिव्ह. ऑड असेल, ऑड मल्टिपल असेल तर साइन बिकम्स कॉस अँड देन 60 ॲज इट इज. ओके, इनटू क्वाड्रंट नंबर पहा रे, 90 into 1 90 into 2 प्लस थोडासा. सो थर्ड क्वाड्रंट मध्ये यार अगेन सेकचा व्हॅल्यू तर मायनस असला पाहिजे. इवन मल्टिपल असेल तर सेक रिमेन्स सेक अँड देन 60 ला 60. पहा ना, इवन मल्टिपल सेक रिमेन्स सेक, 60 ला 60 ॲज इट इज कॉपी. सो मायनस मायनस विल बिकम प्लस. कॉस 60चा व्हॅल्यू 1/2 बनतो. सेक 60चा व्हॅल्यू 2 बनतो. कॅन्सल, आन्सर शुड बी 1. ऑप्शन नंबर डी हा आपला इथे आन्सर आहे. Yes, sir. येस गाईस.
जाएंगे अभी आगे. पहा बाबा, हा सम झाला होता असं वाटतं का? नाही, मला आठवत नाही एक्झॅक्टली. हा झाला होता का? येस सर. नाही हा आज सर झाला होता. झालाय. आज. हो सर झालंय. हो सर झालंय. आजच झाला होता का? नाही रे, आज नाही. थांबा. असाच सम होता, बट ऑप्शन वेगळे होते बहुतेक. हो सर. ऑप्शन्स डिफरंट होते. कोसेक 2 थीटा इज 1 डिवाइड बाय साइन 2 थीटा. नाही रे, हा नव्हता झाला. थांबा. कॉट 2 थीटा इज कॉस 2 थीटा डिवाइड बाय साइन 2 थीटा. सर हा टेक्स्ट बुक मध्ये बहुतेक. बरोबर, बहुतेक. हे पहा, सर कोसेक 2 सोडवलं थीटा, नाही आधी आपण. कोसेक 2 theta 1 by sin, cot cos by sin, numerator is 1 minus cos 2 theta, divide by denominator तर आहेच sin 2 theta. मान्य? टेल मी 1 minus cos 2 theta चा फॉर्म्युला आहे बहुतेक 2 Sin square theta. बरोबर. आणि sin 2 theta चा sin फॉर्म्युला आहे square 2 sin theta. Sin theta cos Theta cos theta. Sin theta cos theta. 2 कॅन्सल, sin theta आणि हा स्क्वेअर कॅन्सल, sin by cosच राहतो फक्त आणि तो बनतो tan theta. सो आन्सर शुड बी गाइस tan theta, that is option number D. Yes or no? येस सर. येस सर. येस येस अखिलेश, व्हेरी गुड. पहिल्याच्या मध्ये वरती 1 मायनस साइन 2 थीटा होता. करेक्ट. इथे 1 मायनस कॉस 2 थीटा आला. करेक्ट नोटीस केला तो. सर हा सम तुम्ही काल का परवा असंच म्हणून हो. एक सॉल्व करा म्हणून बरोबर, सांगितलं होतं. करेक्ट. घेतलेला होता. हा, कोणत्या सर. तरी एका बॅच वरती घेतला होता. मला एक्झॅक्टली आठवत नाही कोणत्या बॅच वरती, बट घेतला होता तो. आता हे बघा रे काय म्हणतात. ते म्हणतात A and B are two angles such that A and B belongs to 0 to pi and they are not supplementary. म्हणजे दोघांचं ऍडिशन 90 आहे का? नाही. नाही 90. सर 180 ना. तर 180. 180 का दोघांचा अँगल? नाही. ते आपल्याला असं विचारतात, अँगल ए अँड बी आता कसे असले पाहिजे सो दॅट साइन ए मायनस ऑफ साइन बी हा जो आहे ना हा 0 असला पाहिजे. हे पहा, साइन ए मायनस साइन बी ना 0 असला पाहिजे. तर ए आणि बी मध्ये रिलेशन सांगा असं म्हणतात. थोडस आरामात करू आता. हा सम साइन ए इज इक्वल टू साइन बी. तर ए इज इक्वल टू बी. Sin A equals to sin B. असं करून काय करतो माहिती का, तुमचे माईकचेच ऍक्सेस काढून घेतो. थांबा आता जरा, अभि सुनो, जरा आरामात पहा. मी परत सांगतो, अशी सवय लागते बरं आपल्याला रॉंग आन्सर सांगण्याची. घाई गडबड करण्याची सवय लागते, मग ती सवय जात नाही कितीही करा. सो मी तुम्हाला हे सांगतोय की आधी व्यवस्थित अनालाइज तर करा क्वेश्चन. आता तुम्ही असं करणार बरोबर ना, साइन ए मायनस साइन बी इज इक्वल टू 0. मग तुम्ही असं करणार, साइन ए इज इक्वल टू वॉट, साइन बी. मग साइन साइन कॅन्सल, मग ए इज इक्वल टू बी. असं डायरेक्टली तुम्ही आन्सर करणार. येस ऑर नो? बरोबर. मे बी हे करेक्ट पण असेल, काय माहिती. मे बी ऑप्शन सी करेक्ट पण असेल. पण थोडंसं आरामात करू ना, घाई नको करायला. जरा बघूया आपण. पहा आता, ए अँड बी आर टू अँगल्स सच दॅट ए आणि बी दोघे पण 0 आणि पायच्या मधलेच अँगल आहेत. मी म्हटलं ठीक आहे, सप्लिमेंटरी अँगल आहेत का? नाही आहेत. म्हणजे दोघांचं ॲडिशन ए प्लस बी इज नॉट इक्वल टू 180. आता हे सप्लिमेंटरी अँगल आहेत की नाही हे असं का दिलं असावं, जरा विचार करतोय. ते म्हणतात साइन ए मायनस साइन बी 0 आहे मला. म्हणजे त्यांचं म्हणायचं असं आहे की यार साइन ए मायनस साइन बी हा जो आहे ना हा 0 आहे म्हणे. म्हणजे साइन ए शुड बी इक्वल टू साइन बी. तुमच्या माहितीसाठी साइन ए इज इक्वल टू साइन बी असेल तर साइन साइन कॅन्सल होऊन ए इज इक्वल टू बी असं नसतं होत. असं नसतं होत. ते म्हणणार कसं काय? हे बघा, साइन 30 ओके आणि साइन 150. टेल मी गाईज, साइन 30 आणि साइन 150 हे सेम आहेत का? जरा मी बघतोय. साइन 30 आणि साइन 150 सेम आहेत का? साइन 30 तर हाफ असतो. अरे साइन 150 म्हणजे साइन 90 प्लस 60 ना, बरोबर की नाही? यार हे सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइनचा व्हॅल्यू प्लस असतो. 19 to 1 आहे. ऑड असेल तर साइनचा बनतो कॉस आणि मग कॉस 60 राहतो. कॉस 60 तर हाफ असतो. बघा ना, हे दोघे सेम आहेत की नाही? मग जर का समजा मी असं म्हणीन, आता हे दोघे सेम आले म्हणजे साइन 30 इज इक्वल टू साइन 150 तर मी म्हणू शकतो. मग साइन साइन कॅन्सल करून 30 इज इक्वल टू 150 म्हणणार का? म्हणणार का? नाही ना.
नाही म्हणू शकत असं. नाही, कधी कधी कॅन्सल होतं, कधी कधी कॅन्सल नाही होत. समजा जर का असं दिलं असेल sin 30 इज इक्वल टू sin 30, मग मे बी कॅन्सल होऊन जाईल, काही प्रॉब्लेम. पण प्रत्येक वेळेस हे असं कॅन्सल करणे चुकीचं असतं, असं चुकीचं असतं. प्रत्येक एव्हरी टाइम कॅन्सल करणे हे चुकीचं. ओके, आता तुम्ही जर का नोटीस कराल ना, तर पहा, तुम्हाला साइन ए आणि साइन बी सेम पाहिजे. हे पहा, साइन ए आणि साइन बी जर का तुम्हाला सेम पाहिजे असेल, बरोबर, तर एकतर हे दोन्ही अँगल सेम पाहिजे, म्हणजे एक तर ए इज इक्वल टू बी असला पाहिजे. नाहीतर या दोन्ही अँगलचं ॲडिशन बघा बरं किती येतो. दोघांचं ॲडिशन किती येतो रे? 180 येतो की ना? हे पहा, दोघांचं ॲडिशन 180 जरी असेल ना तरी आपल्याला चालतं. दोघांचं ॲडिशन 180 असेल तरी चालतं. पहा ना, या दोघांचं ॲडिशन 180 आहे ना. इव्हन या केसमध्ये पण साइन ए आणि साइन बी सेम असतात. साइन ए आणि साइन बी सेम असतात, दोघांचं ॲडिशन 180 असेल तर. पण त्यांनी म्हणतायत की दे आर नॉट सप्लिमेंटरी, म्हणजे हे चालतं का? हे नाही चालत. मग हे चालतं, म्हणून ऑप्शन नंबर सी हा आपल्याला तिथे मार्क करायला लागतो. म्हणजे आन्सर तर तेच आहे, तुम्ही जे म्हणताय ते साइन साइन कॅन्सल करून, पण त्याचं जस्टिफिकेशन पाहून घ्या, ते महत्वाचं. जर का त्यांनी इथे असं म्हणलं असतं ना, दे आर नॉट सप्लिमेंटरीच्या जागी त्यांनी असं म्हणलं असतं ना, ए इज नॉट इक्वल टू बी, मग तुम्हाला आन्सर असं लिहायला लागलं असतं की ए प्लस बी शुड बी 180. हे बघा, एक तर साइन ए इज इक्वल टू साइन बी होण्यासाठी एक तर ए आणि बी सेम असले पाहिजे, नाहीतर ए आणि बीचं ॲडिशन 180 असलं पाहिजे. मग त्यांनी जर का क्वेश्चनमध्ये असं दिलं असतं की ए इज नॉट इक्वल टू बी, असं जर का दिलं असतं, म्हणजे ए आणि बी सेम नाही आहेत, तर तुम्हाला हे असं लिहायला लागलं असतं, ए प्लस बी 180 लिहायला लागलं असतं आन्सरमध्ये. थोडंसं वेगळ्या वेनी सांगतो पहा. आय होप तुम्हाला सायन्सचा तो हे गोष्ट माहिती असेल, प्रोजेक्शनवाला कॉन्सेप्ट. फक्त 7th बॅच थोडंसं लाईक स्लो चालू होतं. 7th बॅचला मला एक्झॅक्टली आयडिया नाही आहे क्लिअर. 7th बॅचला पण झालं ना प्रोजेक्शन? थोडंसं माईक ऑन करून सांगेल का 7th बॅचमधलं? बाबा आता 7th बॅचमधला माईक ऑन करून सांगा, नाही तर त्यांचे पण आन्सर तुम्ही घाल. हां, बॅच 1 2 3 Yes, sir. येस सर. प्रोजेक्शनचा कॉन्सेप्ट झाला का तुम्हाला? येस सर. हो सर. ठीक आहे. Yes, sir. आता बघा मी तुम्हाला काय सांगतो. मी जर का तुम्हाला सांगेन एक कोणता तरी अँगल आहे असा, बरोबर, तर मी तुम्हाला हे सांगतोय की याचं जर का प्रोजेक्शन तुम्ही पाहाल, एवढा येतो काहीतरी. साइन थिटा म्हणजे प्रोजेक्शन. साइन थिटा मीन्स व्हॉट? प्रोजेक्शन ऑन वाय ॲक्सिस डिवाइड बाय लेंथ ऑफ रेडियस असतो, बरोबर ना? आता मी तुम्हाला सांगते असं सांगतो, यार आणखीन एक अँगल ड्रॉ करू आपण, आणखीन एक अँगल ड्रॉ करू, बट एक्झॅक्टली असं सेम लेवलवरती आला पाहिजे, सेम लेवलवरती, असा एक्झॅक्टली सेम लेवलवरती, काय बरोबर? आता एक्झॅक्टली सेम लेवलवरती जर का तो अँगल आला तर समजून घ्या या अँगलचा पण साइन आणि या अँगलचा पण साइन कसा असेल? इक्वल. Equal. Let us assume this angle as A and let us assume this angle as B. Sin A should be equal to sin B या केसमध्ये. तुम्हाला पटतं का हे? नाही सर. का नाही पटत सांगा बरं. जर साइन ए इज इक्वल टू साइन बी इक्वल आहे, पण ए इज इक्वल टू बी नाही आहे. नाही, A is equal to B बोललोच नाही आपण sin A is equal to sin B एवढंच बोललो. sin A is equal to sin B आहे की नाही सांग. हो सर. हा सर ते आहे आहे. सर. या डायग्राम मध्ये तुम्हाला sin A is equal to sin B दिसतं का नाही? sin थिटा म्हणजे प्रोजेक्शन ऑन y बाय लेंथ ऑफ रेडियस. दोघांचा y वरती प्रोजेक्शन तर सेम आहे आणि दोघांचा रेडियस तर सेमच आहे. प्रोजेक्शन ऑन y माहिती ना, हा असा असतो. सो गाईज, जर का sin A is equal to sin B जर का असेल तर हे डायग्राम असं असणार. मी काय करतो, हा जर का अँगल ए असेल तर हा पण अँगल एच असेल ना. पहा ना, हा अँगल ए असेल तर हा पण ए असेल. येस सर. इथून जेवढा रोटेट इकडे केलाय तेवढाच इथून इकडे रोटेट केलाय, सेम हाईट मेंटेन करण्यासाठी. सो मग मी असं नाही लिहू शकत का ए प्लस दिस बी, ए प्लस बी ला मी 180 लिहू नाही शकत का? सांगा बरं. लिहू शकतो सर. तुम्ही बघा ना बी कोणता होता, बी किती होता पहा, ए किती आहे पहा, हे पहा, एवढा बी आहे, एवढा ए आहे, मग ए प्लस बी कराल तर 180 बनतो ना, हे सेमी सर्कल बनतो टोटली. सो मला सांगायचं असं आहे की साइन ए इज इक्वल टू साइन बी जर का असेल तर एकतर ए इज इक्वल टू बी असतो, नाहीतर ए प्लस बी 180 असतो. दोन्ही पॉसिबिलिटी. आता ए प्लस बी 180 नाही असं ते म्हणतायत, दे आर नॉट सप्लिमेंटरी म्हणताय, म्हणून ए प्लस बी इज इक्वल टू 1 करायला लागेल, सॉरी ए इज इक्वल टू बी करायला लागेल. सर पण जर का ए नाही
90 असेल आणि बी पण 90 होईल ना मग सर, आणि मग तर ते सप्लिमेंटरी होतील ते. नाही बट दे आर नॉट, नाही एक पर्टिक्युलर केस आहे रे फक्त. सप्लिमेंटरी नाही आहे हे पहिले तुला कन्सिडर करायचं आहे. म्हणजे 90 आणि 90 नाही आहे हे कन्सिडर करायलाच लागेल तुला. बरोबर. Okay, तू sir. 30-30 कर ना, 30-30 कर ना, होईल ना सॅटिस्फाय. मग 30 टाक इथे, 30 टाक, होईल सॅटिस्फाय. हा सर चालेल. तर सप्लिमेंटरी म्हणजे नाही आहे. आपल्याला एक अशी म्हणजे सिच्युएशन दिलेली असेल का की एक गोष्ट नाहीये मग दुसरी गोष्ट ऑप्शन मध्ये आहे. बरोबर, करेक्ट, तसंच दिलं. आता समजा एक्झाम मध्ये असं दिलं असतं ना की त्यांनी असं बोललं असतं ए इज नॉट इक्वल टू बी बोललो असतं ना, म्हणजे ए इज इक्वल टू बी आहे का, हे तर नाही यूज करायचं. मग हे लिहायला लागलं असतं आपल्याला आन्सर. ए प्लस बी शुड बी 180. साइन ए इज इक्वल टू साइन बी होण्यासाठी ए प्लस बी शुड बी 180 असं लिहायला लागलं असतं आन्सर. सर म्हणजे एक्झाम मध्ये फक्त दोनच पॉसिबिलिटी मधली कुठली पण एक येऊ शकते का? हो, तरी तुम्हाला सोपा क्वेश्चन आला होता. डायरेक्टली ज्यांना माहितीच नाही हे त्यांनी पण हे कॅन्सल करून ए इज इक्वल टू बी लिहिलं असतं. समजलं ना. लकीली आन्सर करेक्टच आला असता. जसं काही जणांचं मे बी आलं असेल क्वेश्चन डिस्प्ले केल्यावरती. सर नुसतं 180 म्हणून चालू शकत नाही ना, आपण असं म्हणू शकतो का की 90च्या मल्टिपल मध्ये आन्सर असेल. 90च्या सर म्हणजे ए प्लस बी नेहमी फक्त 180 असेल का? हे बघ, डिफरन्स ना 360 पण चालतो तुझ्या माहितीच तो. ओके, हा सर म्हणजे मी म्हणतोय की आपण जर 90चा मल्टिपल असं लिहू शकतो का? 90चा मल्टिपल नाही लिहू शकत रे बाबा, नाही लिहू शकत. डिफरन्स ॲडिशन 90 असेल चालतं असं म्हणतो का? नाही चालत ना. ॲडिशन 90 असेल तर बघ ना करून एकदा. ॲडिशन 90 ठेव, एक 30 ठेव, एक 60 ठेव. थोडी ना साइन 30 साइन 60 सेम येतात, नाही येत ना. तर मग आपण फक्त मग आपण ए प्लस बी इक्वल्स टू 180 डिराईव्ह केलं, बट ए इज इक्वल्स टू बी कसं करणार? हे बघ, ए इज इक्वल टू बी होण्यासाठी तू मला सांग ना गं. बघ आता ए इज इक्वल टू बी साठी तुला दाखवतो. एक अँगल ड्रॉ केला बघ आता मी इथे. कोणाचा डाऊट होता? आर्या. कोण? आर्या. आर्या. ओके, हे बघ आर्या सिंगिंगचा क्लास आहे का तुझा? हो, तुम्हाला कसं कळलं? ठीक आहे, सांग आता तुम्हाला म्हणजे कसं समजलं असेल मला. पाहत आहे, तू घेते सिंगिंगचा क्लास की तू सिंगिंगच्या क्लासला जाते? नाही, मी जातो. तू जाते का? ओके, ठीक आहे. पाहत हे पहा रे. हा अँगल ए आहे आत्ता जो काही दिसतोय तो, आणि हा अँगल बी आहे. बघा पहिले ए अँगल मी रिप्रेझेंट करतो इथं. एक मिनिट. काय हा अँगल जो आहे ना, लेट दिस अँगल बी ए. ओके, त्यानंतर हा अँगल आहे बी. बरोबर. सांगा आता ए आणि बीच्या दोन्ही केसमध्ये प्रोजेक्शन ऑन वाय कसा असेल रे? सेम असेल की डिफरंट असेल प्रोजेक्शन ऑन वाय? सेम सर. दोन्हीच्या केसमध्ये साईनचा व्हॅल्यू सेम, म्हणजे साइन इज इक्वल टू साइन बी लिहीन ना मी. साइन इज इक्वल टू साइन बी असेल, पहा ना, साइन इज इक्वल टू साइन बी आहे या दोन्ही अँगलच्या केसमध्ये, म्हणजे ए इज इक्वल टू बी आहे. म्हणजे ए इज इक्वल टू बी असेल तर साइन इज इक्वल टू साइन बी असणारच. हे ऍक्च्युअली एक्सप्लेन करण्याची गरज नाही. ए इज इक्वल टू बी असेल तर ऑटोमॅटिकली साइन ए साइन बी सेमच असणार. या क्वेश्चनवरती आणखी जास्त टाइम नाही देतोय मी, पुढे जातो. क्वेश्चन नंबर 27 गाईज. बघा रे, 2 cos स्क्वेअर थिटा प्लस 3 cos थिटा मायनस ऑफ 2 इज इक्वल टू 0. समजलं का? इथला 2 इकडे आला आणि मायनस झाला. आता हा बनला क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचे पाडायचे फॅक्टर्स. सो 2 cos स्क्वेअर थिटा प्लस 2 cos थिटा प्लस cos थिटा मायनस ऑफ 2 इज इक्वल टू 0. पहा, रिपीट. 2 cos स्क्वेअर थिटा ओके, 3 cos थिटा ओके, नाही सॉरी 3 cos थिटाला 2 cos थिटा प्लस cos थिटा मायनस ऑफ 2 इज इक्वल टू 0. या दोघांमध्ये काही कॉमन निघतं 4 का? मायनस 1 नाही लिहावं लागणार. काय? सर 2 into 2 4 होतं ना. फॅक्टर रॉंग. हा सर. येस सर 4 minus 1. हा फॅक्टर रॉंग केलं. 4 cos थिटा मायनस ऑफ cos थिटा. बरोबर. मायनस ऑफ 2 इज इक्वल टू 0. चेक करा गाईस. 3 cos थिटाला आपण 4 cos थिटा मायनस cos थिटा लिहिलं. 4 cos थिटा मायनस cos थिटा इज 3 cos थिटा. अँड 2 into -2 -4 बनतो ना, सो -4 बनतो ना इथं. काही नाही, म्हणजे 1 cos थिटा आहे ना तो. पहा, मी फॅक्टर्स केलेले आहेत बरं, आधीच सांगतो मुलांना, मी फॅक्टर्स केलेले आहेत. ओके, सो 2 cos थिटा इथे कॉमन करायचा ब्रॅकेटमध्ये. इथे 2 cos थिटा कॉमन करायचा ब्रॅकेटमध्ये, cos थिटा प्लस 2 करतो. इथे मायनस ऑफ 1 कॉमन करतो ब्रॅकेटमध्ये, cos थिटा प्लस 2 करतो. दॅट इज इक्वल टू 0. सो फर्स्ट ब्रॅकेट 2 cos थिटा मायनस ऑफ 1 अँड द सेकंड ब्रॅकेट इज cos थिटा प्लस 2 इज इक्वल टू 0. So एक तर 2 cos theta minus of 1 is equal to 0 or cos theta plus 2 is equal to 0.
सो यार एक तर cos theta is equal to 1 divided by 2 और cos theta is equal to what? -2. एक तर cos theta 1/2 बनतो नाही तर cos theta -2 बनतो राव. सर 1/2 असेल. बाय टू घ्यायचं. -1 to 1 मध्येच असतो. बरोबर 1/2. येस -2 नसणार. येस -1 to 1 च्या मध्येच असतो cos theta चा व्हॅल्यू. त्याला कधी क्रॉस नाही करत. अदरवाइज ऑप्शन मध्ये 1/2 दिसला ना तो 1/2 मार्क करा. असं करा हवं तर. आता मी हे रब करतो काय. क्वाड्रेटिक इक्वेशनचा क्वेश्चन होता. काय म्हणताय? ए अँड बी आर सप्लिमेंटरी अँगल्स मीन्स ए प्लस बी किती रे? हा 180 म्हणजे a/2 प्लस b/2 किती? 90 डिवाइड बाय 2 केलं नाही का. आता बघा ते तुम्हाला sin स्क्वेअर a/2 प्लस sin स्क्वेअर b/2 विचारताय. सो sin स्क्वेअर a/2 प्लस sin स्क्वेअर बाय b ला मी काय लिहू शकतो? b/2 ला काय लिहू शकतो? b/2 ला काय लिहू शकतो मी? 180 minus a/2. नाही रे 90 minus a/2. 90 minus a/2. 90 मायनस a/2 जरा बघा बरं नीट मुलांना. cos square a/2 बनेल. हे पहा sin स्क्वेअर a/2 ला sin स्क्वेअर a/2 sin स्क्वेअर ला sin स्क्वेअर b/2 ला फक्त 90 मायनस a/2 लिहिला का? कारण इथे बोलतोय a and b आर सप्लिमेंटरी मीन्स a प्लस b 180 म्हणजे a/2 प्लस b/2 इज 180/2 इज 90. सो आता मी ठरवलं की b/2 ला मी 90 मायनस ऑफ a/2 लिहीन, b/2 ला मी 90 मायनस a/2 लिहीन. सो sin स्क्वेअर a/2 ओके फाईन प्लस sin 90 मायनस थीटा इज cos दॅट मीन्स cos स्क्वेअर a/2. बघा sin 90 मायनस थीटा इज cos थीटा. सो cos स्क्वेअर a/2 बनला हा. sin स्क्वेअर a/2 प्लस cos स्क्वेअर a/2 इज 1. सो आन्सर इज गाइस ऑप्शन नंबर डी दॅट इज इक्वल टू 1. sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर इज व्हॉट? 1. सो अरे आन्सर बनतो 1. सर बोला. सर ते 90 कसं काय आलं? अरे हे बघ याला डिवाइड बाय 2 केलं, याला पण डिवाइड बाय 2 केलं, समजलं? हा सर, हा कळालं. मग हे आलं 90, मग हे आलं सेपरेट डिवाइड a/2 b/2 a/2 b/2 बरोबर ना? समजलं? हो सर हो. तुला वाटत असेल आता काय सर हे विचार सोडून झाला? सबमिट करायचं आहे का तुम्हाला? काय झालं हे? सर हे सबमिट करायचं आहे का सोडून? सर्व क्वेश्चन सॉल्व करायचे तुम्हाला आत्ता नाही पण. तर कधीपर्यंत सबमिट करायचं? सांगतो यार, सांगतो थांबा जरा. आता आजचा सेशन पीडीएफ पाठवून द्या. हा लिंक पाठवेन मी. आजचा सेशन होऊ द्या, बघू किती क्वेश्चन समजत, त्यानुसार मी तुम्हाला टास्क देईन. सो आता बोलला आणि समजा आज संपलेच नाहीत MCQ, सो म्हणून थोडंसं होल्ड करतो. सेशनच्या एंडला डिस्कस करून आपण हे. पण काही म्हणा राव, स्पेशली 1 2 3 4 बॅच मध्ये डाऊट खूप असतात मुलांना. जरा एव्हरीवन वरती टाकाल का? बॅच नंबर 5 6 7 वाले तुमचं काय, तुम्ही काही नोटीस केलं का असं? नाही मी दररोज नोटीस करतो, पण आज इव्हन 1 2 3 4 वाले पण टाकतील जे विचारत नाही ते. अच्छा हम हेही खास म्हणे. बर सर सीईटीचा अभ्यास आहे, जरा टाइम द्या की. बर कोण आहे? केदार. असं काही नाही म्हणे अथर्व. ओके. अमोद म्हणतोय खूप बोलतात, कान दुखतात म्हणे. बर नाही रे बाबा सोहम, आता मी त्याला काही म्हणणार नाहीये. सम्यक हो सर म्हणे. ठीक आहे काही हरकत नाही. नाईक आदित्य नाईक काय म्हणतोय? सर आम्हाला जरा जास्त नॉलेज घ्यायची इच्छा असते. अच्छा बर ठीक आहे ऐकू नका मग. ए बाबा बस करा आता, अदरवाईज इथे भांडायला सुरू कराल. पाहू आपण आता कंटेंटवरती फोकस करू. अरे नाही रे बाबा, कोणालाच कमी नाही समजत आहे मी कशाला कोणाला कमी समजणार? मी फक्त मेसेजेस वाचतोय जे तुम्ही केलेले आहेत ते. आता बघा लक्ष द्या. आता मला असं वाटतं की आता हे युट्यूब लाईव्ह सेशन सारखं झालं नाही का? चॅट बॉक्स वरती सुरू पडले तुम्ही. नाही म्हणजे एक गोष्ट काय माहिती का, की ज्यावेळेस शिकवत असतो ना मी, तर त्यावेळेस मधूनच कोणता तरी वेगळा डाऊट पण असतो तुमचा. एक काहीतरी अलगच डाऊट असतो, म्हणजे ज्याचं की डिस्कशनच नसतं चाललेलं नाही का. तर मग थोडंसं हे होतं मला की लाईक काय म्हणतात, पेशन्स थोडेसे लूज व्हायला लागतात माझे. त्या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम नाही तसं. बरं हा सम समजला का मग तुम्हाला? हो Yes, sir. हो सर. समजला? ठीक आहे.
नाही, डाऊट क्लिअर करणे तुझा हक्क आहे रे केदार. मी तुझ्याबद्दल बोलतच नाहीये. तू का असा उडता बांधला एक स्वतःला लावून घेत हा? सांग बरं. पहा आता पुढे. आता हे पहा. काय आहे हे? 1 मायनस साइन थिटा प्लस कॉस थिटा डिवाइड बाय 1 मायनस साइन थिटा मायनस कॉस थिटा. सो मी तुझा मेसेज नाही वाचणार आता, अदरवाईज माझं काही खरं नाही. ठीक आहे, पहा आता मी काय सांगतो. मी तुम्हाला हे सांगतो की असं पण तुम्ही सर्वजण सोबतच बसणार ऑफलाईन ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळी, नाही का? सो ठीक आहे, तर एकमेकांची आता तुमचे फ्रेंड्स असतीलच अलग अलग बॅचेसमध्ये, नाही का? तर पहा आता, उगीच एकमेकांसोबत नका भांडू. लक्ष द्या आता. आता बघा मी काय सांगतो. 1 मायनस ऑफ साइन थिटा प्लस कॉस थिटा होल डिवाइड बाय 1 मायनस ऑफ साइन थिटा मायनस ऑफ कॉस थिटा. बरोबर? तर ना रे, याला सिम्प्लिफाय करून तुम्हाला आन्सर लाईक सांगायचं इथं, नाही का? साईडने डिवाइड करायचं. मी जरा देऊ का टाइम तुम्हाला? हो सर. कराल का? हो, sir. बघू आता काय करता तुम्ही, नाही का? करा करा करा. नाही, आता कॉम्पिटिशन ठेवायचं का आपण? आता याच्यामध्ये कॉम्पिटिशन करू आपण. कोणत्या बॅचवाले पहिले सांगतात, नाही का? याच्यामध्ये करू कॉम्पिटिशन. करा रे बाबा, इज्जतीचा सवाल आहे तुमचा. वन माइनस साइन प्लस कॉस डिवाइड बाय 1 माइनस साइन माइनस कॉस. क्या पता आन्सर काय आहे? अवघड आहे. करा करा करा. आणखीन कोणीच आन्सर नाही दिलं बरं? आहे आणखीन तुमच्याकडे चान्स. सर थोडा वेळ थांबा, 2 मिनिट. येस येस, थांबतोय. तनुश्री ठमकेंनी आन्सर दिलेलं आहे. ठमकेबाई म्हणतात ऑप्शन नंबर बी म्हणे. अच्छा, कॉम्पिटिशन नको, क्लासमध्ये वॉर होईल म्हणे. मलाही तेच दिसतंय. अच्छा, तनिष्क म्हणतोय ऑप्शन नंबर बी अगेन. ओके, केदार म्हणतोय डब्ल्यू बाबा, केदार नाही रे बाबा. ऑप्शन बी म्हणतात बरेच सारे जण. ओके, WWMS. एक रिंग लावू आपण आता क्लासमध्ये, नाही का? पहिली मॅच आपण केदार आणि अधिराजची ठेवू. सर तो वर्ल्ड वॉर म्हणतोय. वर्ल्ड वॉर म्हणतोय. कशाला सर, मी काय केलं? केदार आणि अधिराज फर्स्ट मॅच. अधिराज मैत्री खराब करताय तुम्ही. काय रे, काय केदार? उगाच माझी आणि आदिराजची मैत्री खराब. नाही नाही. अच्छा, तुम्ही मित्र आहेत का? क्लासमेट आहे ऑलमोस्ट सर. अच्छा, नाही, मला वाटलं. सगळीकडे एकच. अच्छा, ठीक आहे. यस यस, अमोद बरोबर म्हणताय, पण मी वाचणार नाही आता हा मेसेज. ठीक आहे, आता पहा रे. काय सांगतो आता, पहा, लक्ष द्या. तनुश्री ठमकेनी सर्वात पहिले आन्सर. नाही, एक मिनिट, तनुश्रीच्या आधी कोणीतरी दिलं होतं क्वेश्चन मार्क. एकच मिनिट, जस्ट वाचलं. तनुश्रीनेच दिलं होतं का? एक मिनिट. काय बरोबर, तनुश्रीने दिलं होतं. तनुश्री, जरा माईक ऑन करून सांगशील का काय केलं होतं तू? सर डिवाइड केला कॉस थिटाने. कशाने डिवाइड केलं तू? कॉस थिटा. कॉस थिटाने डिवाइड केल्यानंतर कसा आन्सर येतो? ठीक आहे, चलो नंतर कोणी सांगणार आहे आणखीन? 1 मायनस साइन वन थिटा मायनस फॉर्म्युला ना. 1 मायनस साइन थिटा तिथे अरे मुलांनो, 1 मायनस साइन थिटाचा फॉर्म्युला यूज नाही करायचा. सर 1 कॉसचा यूज करायचा सर. हा, हे पहा, त्यांनी तुम्हाला क्वेश्चन मध्ये साइनला इथे टाकून दिलाय 1च्या सोबत. म्हणजे तुम्हाला असं लाईक ते दाखवतायत 1 मायनस साइन थिटा वापरा म्हणे. याला असं नाही लिहू शकत का तुम्ही? बघा बरं, बस सांगा तुम्ही मला, याला मी असं लिहू शकतो की नाही?
कॉस Yes, आधी sir. लिहिला, साईन नंतर लिहिला. कॉस आधी लिहिला आणि मायनस साईन नंतर लिहिला. पहा मायनस कॉस आधी लिहिला, मायनस साईन नंतर लिहिला. नाही, लिहू शकतो की नाही? एंट्रन्स मध्ये ना तुम्हाला असं दाखवतात जस्ट पुढे करून, नाही का, की बाबा लाईक तुम्ही रॉंग डायरेक्शन मध्ये जा असं लाईक फोर्सफुली. आता मी काय सांगतोय बघा, 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. समजतं का तुम्हाला? प्लस असेल तर कॉस स्क्वेअर मान्य, मायनस लिहितोय मायनस. साइन थिटाचा फॉर्म्युला इज 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. समजतं का? थिटा असेल तर थिटा बाय 2. 1 मायनस कॉस थिटा फॉर्म्युला इज 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. माहिती ना, मायनस असेल तर साइन स्क्वेअर, थिटा असेल थिटा बाय 2 मायनस. बघा साइन थिटाचा फॉर्म्युला इज 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. मुलांनो हे फॉर्म्युलेस तुम्हाला समजतात का? हा, साइन 2 थिटाचा फॉर्म्युला 2 साइन थिटा हो, 2 कॉस थिटा वाला फॉर्म्युला हो, यूज केला सर. आपण इथे. बघा ना तुम्ही, साइन थिटा फॉर्म्युला इथे 2 थिटा असेल तर थिटा थिटा, इथे थिटा असेल तर थिटा बाय 2 थिटा बाय 2. बरोबर. मग आता 1 प्लस कॉस थिटा जर का असेल, पहा 1 प्लस कॉस थिटा, सो 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. बरोबर ना. प्लस असेल तर कॉस स्क्वेअर, थिटा असेल तर थिटा बाय 2. आता मग काय करायचं सांगा बरं, वरतून काय कॉमन निघू शकतं? न्यूमरेटर मधून काय Common कॉमन? 2 cos. 2 cos theta by 2. Cos theta by 2. 2 cos थिटा बाय 2 कॉमन केलं तर ब्रॅकेट मध्ये cos थिटा बाय 2 मायनस साइन थिटा बाय 2. यस ऑर नो? येस सर. Yes, sir. डिनॉमिनेटर मधून काय कॉमन? 2 sin theta by 2. Sin theta by 2. बघा 2 साइन थिटा बाय 2 कॉमन, तर ब्रॅकेट मध्ये साइन थिटा बाय 2, साइन थिटा बाय 2 मायनस ऑफ कॉस थिटा बाय 2. काय मुलांना समजलं का? येस सर. बघा बघा, न्यूमरेटर मधून cos थिटा बाय 2 cos थिटा बाय 2 कॉमन, डिनॉमिनेटर मधून sin थिटा बाय 2 sin थिटा बाय 2 कॉमन. मान्य? म्हणजे 2 पण कॉमन करा हवं तर, नाही का. सो न्यूमरेटर मध्ये cos थिटा बाय 2 मायनस sin थिटा बाय 2 राहतो, आणि डिनॉमिनेटर मध्ये ज्यावेळेस आपण 2 sin थिटा बाय 2 कॉमन करतो, sin थिटा बाय 2 एक्स्ट्रा राहतो, मायनस साइन ॲज इट इज, आणि ते 2 sin थिटा बाय 2 कॉमन केल्यामुळे इथे फक्त cos थिटा बाय 2 राहतो. हे दोन्ही बहुतेक सेम दिसतात. कॅन्सल करू का, की मायनस साइन कॉमन करायला लागेल? तर मायनस साइन कॉमन करावं लागेल. Minus common. ओके, वरती मायनस साइन जर सर कॉमन वरती केलं, हे हा एकच मिनिट मुलांना, वरती मायनस साइन जर का मी कॉमन केलं तर इथे उलटा होत असतो. दॅट मीन्स साइन थिटा बाय 2 आधी आणि त्याच्यानंतर cos थिटा बाय 2 नंतर, होल डिवाइड बाय 2 साइन थिटा बाय 2. बरोबर. ब्रॅकेटमध्ये साइन थिटा बाय 2 आधी, cos थिटा बाय 2 नंतर. मला वाटतं हे कॅन्सल, हे कॅन्सल. cos बाय साइन इज व्हॉट? मायनस Cot cot theta theta by by 2. 2. Minus cot theta by 2. ऑप्शन डी. मग ज्यांनी ज्यांनी ऑप्शन Option डी आन्सर D. दिला, Option D. पूर्णपणे रॉंग आहे. आता देता की मला मान्य आहे. ओके, आता जर आम्ही बघतोय स्टार्टिंग पासून. सर मला परत एक्सप्लेन करा ना, जे तुम्ही ग्रीन इंकने लिहिलंय ते. ते बघ ग्रीन वाला. तर हा आपण 1 मायनस साइन थिटाला का नाही यूज केला सर? म्हणजे त्याला 1 प्लस कॉस थिटा का केलं? सांग 2 मिनिट थांबा फक्त. इथेपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला? 2 2 कॅन्सल. बरोबर. कॉस बाय साइन कॉट थिटा बाय 2 लिहू इथे, कॉट थिटा बाय 2 लिहिला मी इथे. आता बघ ब्रॅकेटमध्ये. आता मी काय म्हणतोय, हा जो न्यूमरेटर आहे ना, हा आणि हा मला सेमच दिसतोय, फक्त लाईक जरा साइन अपोजिट दिसतात त्यांचे. मी न्यूमरेटर मधून मायनस साइन जर का कॉमन केला, इथून मायनस साइन कॉमन केला, तर ब्रॅकेटमध्ये आधी साइन थिटा बाय 2 होईल. पहा ना, मायनस साइन थिटा बाय 2 आहे ना इथे, मायनस साइन थिटा बाय 2 नंतर मायनस कॉस थिटा बाय 2 लिहायला लागतं. पहा मायनस मायनस प्लस कॉस थिटा बाय 2 आहे ना, प्लस कॉस थिटा बाय 2 डिवाइड बाय साइन थिटा बाय 2 मायनस कॉस थिटा बाय 2. व्हॉट? साइन थिटा बाय 2 मायनस कॉस थिटा बाय 2 कॅन्सल. आन्सर इज मायनस ऑफ कॉट थिटा बाय 2. आता घाई गडबडीत ज्यांनी बी आन्सर सुरू केलं होतं ना द्यायला, त्यांनी समजून घ्या की तुमच्याकडे पेशन्स नाही आहेत. चलो एखाद दोघांना काहीतरी करून समजा ऑप्शन नंबर बी आलं असेल, मी मान्य करतो, पण त्याच्यानंतर जी लाईन लागली होती ना आन्सर बी ची, घाई केली मग काही जणांनी. मी तेच सांगतो तुम्हाला की हीच गोष्ट मी थोडीशी 1 2 3 4 बॅच मध्ये नोटीस करतो. घाई करता तुम्ही. पण सुरुवातीला काय झालं माहिती का, तनुश्रीने आन्सर दिलं, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन एका दोघांनी बी आन्सर दिलं, मी पण रीड केलं बी. मग त्याच्यानंतर धपाधप आन्सर सुरू झाले. मी पाहत होतो. ओके, जे पुढचे बॅचेस आता लाईक 7 बॅच किंवा 5 6 बॅच, त्यांचे आन्सरच नव्हते. मला असं वाटलं की यार सर्वांना सॉरी, मला असं वाटलं की लाईक आन्सर आलं 1 2 3 4 बॅचवाल्यांना सर्वांना, आणि या लोकांना का आन्सर नाही आता. मग आता हे सर्व सॉल्व्ह केल्यानंतर समजलं की आन्सर तर बी नाहीच आहे.
सांगा ना तुम्ही. सो मी तुम्हाला काय सांगतो माहिती का, थोडीशी घाई नका करू, लाईक आरामात करा. घाई केल्याने तुमचाच लॉस होणार आहे. बरं, पेशन्स ठेवा. थोडं शांत पण राहिलं पाहिजे कधी कधी. हे ॲज अ लाईक रागवतोय किंवा कंपॅरिझन करतोय असं म्हणून नका घेऊ, ॲज अ फीडबॅक म्हणून घ्या. ओके, इम्प्रूव्हमेंट होईल सर्वांची. नाही, हे सर्वांसाठीच ॲप्लिकेबल आहे. हे फक्त 1 2 3 4 बॅचसाठी नाही, इव्हन 5 6 7 8 जे घाई करतायत ना, कोणताही स्टुडंट असेल, असं नाही की बॅचबद्दल डिस्क्रिमिनेशन आहे. पण अननेसेसरी घाई अवॉइड करा. ॲक्युरेसी हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बेसिकली स्पीड मॅटर करतो. बट पहिले जर का स्पीड पकडायला जाल ना, ॲक्युरेसी तुम्ही कधीच गेन नाही करू शकणार. सो मार्क्स तुम्हाला कधीच नाही पडणार, काही करा तुम्ही. येस स्टुडंट्स, चला आता मी पुढे जातो. नेक्स्ट सम. सर आपण त्याला सर मागच्या क्वेश्चन मध्ये डाऊट होता मला. बोल ना. 1 मायनस सर तिथे आपण 1 प्लस कॉस थिटाचा, हा सर 1 मायनस साईनचा फॉर्म्युला काय रे? कॉस थिटा बाय 2 मायनस असंच ना. हा सर. तू बघ बरं काही सिम्प्लिफाय होतंय का त्याच्याने, म्हणजे हे तर उलट अवघड बनतं ना. सर खूप मोठं होईल ते. बरोबर ना. याला परत काय करणार आता बघ बरं. मोठा हा होतो, सर. मोठा होतो. सो म्हणून अवॉइड करतो आपण ते. म्हणजे तुम्ही विचार करा, त्यांनी तुम्हाला ऑलरेडी म्हणजे खड्ड्यात टाकलं होतं हे असं देऊन. त्यांच्याकडे ऑप्शन होता की हा पहिला दिला असता, हा नंतर दिला असता, पण त्यांनी दिलंय का? नाही. बरोबर. तर मी पुढे जातो. नेक्स्ट सम. ते काहीतरी बोलतात ट्रायंगल समथिंग समथिंग. आता बेसिकली हा काय की हा थोडासा ट्रिग्नॉमेट्रीचा पार्ट थोडंसं कमी आहे. इथे थोडेसे सिरीजच लागणार आहेत, जॉमेट्रिक सिरीज, हार्मोनिक सिरीज. सो आत्ता म्हणून मी हे थोडंसं अवॉइड करतो हा क्वेश्चन. ओके, सिक्वेन्स अँड सिरीज टॉपिक आणखीन झालेला नाही आपला. सो बस त्या एका रिझनसाठी हा क्वेश्चन मी अवॉइड करतो. बट हा क्वेश्चन मी 12thच्या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये घेणार. 12th मध्ये पण ट्रिग्नॉमेट्री. सो हा PYQ जस्ट मी तिथे टाकणार आहे. आत्ता मी अवॉइड करतो फक्त. ओके सर तिथं कोसाइन लॉ लागेल का? काय काय? कोसाइन लॉ सर. अच्छा, कोसाइन लॉ. हां, तो 12th मध्ये रे, म्हणून मी अवॉइड करतो ॲक्च्युली. साइन रूल, कोसाइन रूल तेच म्हणतो ना तू. हा सर. अवॉइड करू आपण आता सध्या. पाहण्यात आहे. एकच मिनिट फक्त. ठीक आहे, पहा क्वेश्चन नंबर 31. सी गाइस, क्वेश्चन नंबर 31. तुम्हाला तर x² प्लस y² विचारतं. एक काम करा, हा इक्वेशन करा दोघांना स्क्वेअर, बघू काय होतं. हे पहा, x cos थीटा प्लस y sin थीटा इज इक्वल टू 5 आहे ना. मी एक काम करतो, मी दोघांचं स्क्वेअर करतो. इथं दोघांना पण स्क्वेअर करून टाकतो डायरेक्टली. नाही का अबे, स्क्वेअर पाहिजे ना, x² y² पाहिजे तर करून टाकेन स्क्वेअर. तो जो दुसरा इक्वेशन आहे ना, त्याच्यामध्ये x sin थीटा मायनस ऑफ y cos थीटा इज इक्वल टू 3 मेन्शन आहे ना, इथे पण स्क्वेअर करून टाकू आपण बिंदास्त. सो टेल मी, दिस इज a प्लस b होल स्क्वेअर आहे की ना. a प्लस b होल स्क्वेअर इज व्हॉट? a स्क्वेअर प्लस ट्वाइस a b बरोबर, प्लस b स्क्वेअर, अँड दॅट इज इक्वल टू हा 5 स्क्वेअर कराल तर 25 बनेल तुम्हाला. हे पटलं का? पहा, a मायनस b होल स्क्वेअर इज व्हॉट? a स्क्वेअर मायनस ट्वाइस a b प्लस b स्क्वेअर. बरोबर. आणि हा जो 3 स्क्वेअर आहे ना, तो बनतो अरे 9. मी म्हटलं ठीक आहे यार, चलो याला इक्वेशन नंबर 1 बोलूया, याला इक्वेशन नंबर 2 बोलूया. सर आता ऍड करावं लागेल. बरोबर, व्हेरी गुड. ऍड करायला लागेल. हे पहा, हे नोटीस करणे पण महत्वाचे की या दोघांना ऍड केलं तर हे बहुतेक हे मायनस आणि हे प्लस वाले कॅन्सल होतात. एका खाली एक लिहितो आणि त्याच्यानंतर ऍडिशन दाखवतो. हे पहा, x² cos स्क्वेअर प्लस 2x cos थीटा y sin थीटा बरोबर, प्लस y² sin स्क्वेअर इज इक्वल टू 25. हा पहिला इक्वेशन झाला. आणि दुसरा इक्वेशन पहा, x² sin स्क्वेअर थीटा मायनस 2x sin थीटा y cos थीटा प्लस y² cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 9. मुलांनो बघा, आता या दोघांना आपण ऍड करू. या दोघांना आपण ऍड करू, हे असंही कॅन्सलच होतं. इथे मला असं वाटतं की ऍड केल्यानंतर तुम्हाला समजतं का, x² कॉमन केलं तर ब्रॅकेटमध्ये
किंवा डायरेक्टली असं लिहितो ना हवं तर एक्स स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस एक्स स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा असं झालं ऍड केलं तर. पहा या दोघांना Sir, ऍड मग- केलं ना आपण तर काय होतं माहिती का वाय स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा सर ऑप्शन डी आहे. वाय स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू बघा काय होतं 25 प्लस 9 इज वॉट 34. सर ऑप्शन तर ऑप्शन डी. या पहिल्या Option दोघांमधून काही कॉमन निघतं का? मला वाटतं एक्स स्क्वेअर कॉमन X निघतं square ब्रॅकेट common. मध्ये कॉस X स्क्वेअर square प्लस common. साइन स्क्वेअर थिटा बनतं. 1. आता त्या पुढच्या दोघांमधून मला असं वाटतं वाय स्क्वेअर कॉमन निघतं ब्रॅकेट मध्ये साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा निघतं अँड दॅट इज इक्वल टू 34. तुम्हालाही माहिती कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर 1 कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर 1. सो इथे फक्त एक्स स्क्वेअर राहणार, इथे फक्त वाय स्क्वेअर राहणार आणि बनणार 34. दॅट इज ऑप्शन नंबर डी. सर हे आपण असं पण करू शकतो ना की असं 2 परफेक्ट स्क्वेअरला ऍड केल्यावर एक नंबर आपल्याला पाहिजे, तर 2 परफेक्ट स्क्वेअरचा सम आपल्याला एकच ऑप्शन मध्ये आहे 34. कारण की 12 ला सुद्धा नाही होत, 8 ला सुद्धा नाही होत, 17 ला सुद्धा नाही होत. बरोबर. ठीकठाक नोटीस केलं. पण समज लेफ्ट हँड साईड ऍड केल्यानंतर इथे डिवाइड बाय 2 आलं असतं समज, तर हे 68 आलं असतं ना मग आन्सर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजे लेफ्ट हँड साईड माहिती करून घ्यायलाच लागेल ना तुला. सर मग 64 प्लस 4. हे बघ 2 परफेक्ट स्क्वेअरला ऍड केल्यानंतर एकच ऑप्शन आहे 34. मी म्हणलं ठीक आहे, पण 2 परफेक्ट स्क्वेअरला ऍड केल्यानंतर लेफ्ट हँड साईड ही विचारलेलीच लेफ्ट हँड साईड आहे का हे येण्याची काय गॅरंटी? समजलं का तुला मी काय म्हणलं? इथे आलंय म्हणून तू म्हणतोय तसं 34 बरोबर. ऍटलिस्ट ठीक आहे, तसा पण विचार करतोय तू. पण काय माहिती लेफ्ट हँड साईड ऍड केल्यानंतर असं आलं असतं तर आन्सर तर 68 बनलं असतं. बरोबर. समजलं तुला आदित्यच ना? हो सर तुलाच समजलं. डाऊट होता. ओके ठीक. जाऊ का रे मी पुढे आता? येस सर. येस सर. येस सर. सो सी स्टुडंट्स क्वेश्चन नंबर 32 मध्ये ते तुम्हाला tan थीटा मायनस ऑफ 5 विचारतात. बट आपल्याला तर माहिती tan a मायनस बी इज वॉट tan a मायनस tan b डिवाइड बाय 1 मायनस ऑफ tan a tan b. 1 मायनस की प्लस प्लस. हे पहा tan a मायनस b इज tan a मायनस tan b बाय 1 प्लस tan a tan b. येस गाइस, क्लिअर आहे का हे सर्वांना? येस सर. येस सर. आता मी काय म्हणतोय ते म्हणतात थीटा अँड फाय लाईज इन थर्ड क्वाड्रंट मध्ये. बाबा दोघे पण थर्ड क्वाड्रंट मध्ये म्हणे. मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. साइन थीटा दिलाय. हे बघा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा किती असतो रे? 1. हे पहा मी फक्त डिस्कस करून देणार आहे हा क्वेश्चन. मी आता हा क्वेश्चन सॉल्व्ह नाही करणार आहे. आय रिपीट, पहा साइन थीटा दिला ना तुम्हाला. हे पहा साइन थीटाच्या जागी व्हॅल्यू टाकले तर कॉस थीटा निघेल का? एवढं सांगा मला. निघून जाईल सर. येस सर. साइन थीटा पण माहिती, कॉस Yes, थीटा sir. पण निघाला तर टॅन थीटा निघेल का? साइन बाय कॉस मध्ये टॅन. हा सर. हो सर. सर. येस आता बघा सर. पुढे. आपल्याला हे माहिती आहे की हो, साइन sir. स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय इज इक्वल टू 1. आता याच्यामध्ये कॉस फायचा व्हॅल्यू दिलाय का? पहा बरं कॉस फायचा व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये बघा, इथे एरो करतोय मी. कॉस फायचा जर का व्हॅल्यू दिला असेल तर साइन फाय निघणार की नाही या इक्वेशन मधून? येस सर. आता टॅन फाय म्हणजे काय? टॅन फाय म्हणजे साइन फाय बाय कॉस फाय. तुम्ही बघा ना टॅन फाय पण निघणार की नाही? ऍक्च्युअली आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड करायची. टॅन थीटा मायनस फाय मीन्स टॅन ए मायनस बी टॅन ए मायनस टॅन बी बाय 1 प्लस टॅन. जर का या सर्व व्हॅल्यूज निघत असतील मुलांना, बरोबर, या सर्व व्हॅल्यूज जर का निघत असतील टॅन थीटा टॅन फाय निघत असेल तर इथे सबस्टिट्यूट करून फक्त आणि फक्त तर tan थीटा सर 12/5 आणि tan फाय तर 3/4 येतं. ओके. तुम्हाला समजलं मुलांना? इथे आपण व्हॅल्यूज टाकू शकतो आणि कॅल्क्युलेशन करू शकतो. हा सम समजला असेल तर हँड रेज करा बरं. कसा करायचा हे समजलं असेल रेज युअर हँड्स. समजू द्या जरा मला तुम्हाला किती लोकांना समजलेलं आहे. सर माझ्यात ऑप्शन नाही त्या 100चं. ओके. सर माझ्याकडे पण नाही हँड्रेडचं ऑप्शन. काहीच प्रोएक्टिव्हली हँड रेज करा. मला काउंट कमी दिसतो, 74 फक्त काउंट दिसतोय. म्हणजे खरंच एवढंच लोकांना समजलं असं आहे का? सर परत एकदा सांगता का? सर समजत आहे, फक्त जरासं स्लो घेता का म्हणजे थोडस. ओके बट ठीक आहे. थोडंसं स्पीड रिड्यूस करतो हवा तर. स्पीड थोडंसं कमी करतो आता इथून पुढे. ओके. आरामात एक्सप्लेन करतो. ऑप्शन डी येतं. पहा आता हा काय म्हणताय. नाही आता हा चांगला क्वेश्चन आहे बाबा. साइन ऑफ 175 प्लस कॉस ऑफ 175 याला ते बोलतात ए.
तर ते आपल्याला असं विचारतात एचा व्हॅल्यू लाईक 0 पेक्षा जास्त आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे एचा व्हॅल्यू, की एचा व्हॅल्यू 0 आहे, बरोबर, की एचा व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, की एचा व्हॅल्यू 1 आहे, हे आपल्याला ते विचारतात. अरे देव जाणे काय. तर sin phi मायनस cos phi येईल याचं a इज इक्वल टू. ओके, याला असं करू शकतो का रे आपण, साइन ऑफ 175 ला 180 मायनस 5 करू शकतो प्लस कॉस. गाईज 175 ला 180 मायनस 5 करू शकतो. येस सर. येस सर. साईनला साईन 180 ला 90 into 2 लिहितो मायनस ऑफ 5 आहे, प्लस कॉसला कॉस 180 ला 90 into 2 लिहिला मायनस ऑफ 5 आहे. फक्त विचार करा तुम्ही आता मुलांना, फक्त विचार करा की आपण बेसिकली आता याच्या पुढचे 1-2 स्टेप्स काय असणार आहेत. आता मी परत सांगतो हवं तर ते साइन 175 कॉस 175 या दोघांची ऍडिशन, याला ते ए बोलतात. आणि हा जो काही ऍडिशन येईल त्याच्या ऍडिशन बद्दल विचारतात की ऍडिशन 1 येईल की ऍडिशन ए इज लेसर दॅन 0 आहे म्हणजे निगेटिव्ह, म्हणजे ऍडिशन निगेटिव्ह येईल की ऍडिशन 0 येईल की ऍडिशन पॉझिटिव्ह येईल. ए म्हणजे ऍडिशन आहे, ग्रेटर दॅन 0 मीन्स पॉझिटिव्ह, ऍडिशन पॉझिटिव्ह येईल का असं विचारतात ते आपल्याला. म्हणजे काय बाबा, काय विषय सर मला आहे? सी वाटतंय. सर ऍडिशन निगेटिव्हच येईल सर, कारण की तर साइन ते ची निगेटिव्ह एक्स व्हॅल्यू ऍक्सिसच्या जवळ आहे. व्हॅल्यू निगेटिव्हच राहील, Yes, पण yes. कॉस मायनस फाय म्हणजे एक दोन कॉस मिनिट फाय. मला, दोन मिनिट सांग, थोडस होल्ड करा प्लीज. तुम्ही फक्त तर चॅट बॉक्स साइन वरती ए काही आन्सर मायनस सांगा. बी आणि कॉस ए प्लस ए मायनस बी सोडू शकतो का आपण? करून दाखवतो, एकच मिनिट. पहा आता, लक्ष द्या, मी रिपीट करतोय. साइन 175 कॉस 175 इज इक्वल टू ए. 175 ला 180 मायनस 5 लिहिलं, 175 ला 180 मायनस 5 लिहिलं, साइनला साइन कॉसला कॉस, या दोघांचं ऍडिशन नाही, हाच ए आहे, या दोघांचं ऍडिशनच ए. बघायचं किती येतो ऍडिशन. 180 ला 90 into 2, 180 ला 90 into 2. मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. सांगा रे बाबा, क्वाड्रंट 90 into 1, 90 into 2 मायनस ऑफ 5 म्हणजे वापस यायचा, म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये साइनचा व्हॅल्यू प्लस असतो, इव्हन असेल साइन रिमेन साइन अँड देन 5, दिस 5 ॲज इट इज. सो आपण तो साइन 5 डिग्री प्लस सॉरी साइन 5 डिग्री म्हणला. हे पहा, सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉसचा व्हॅल्यू निगेटिव्ह असतो, मायनस. इव्हन आहे, इव्हन असेल तर कॉस रिमेन्स कॉस अँड देन दॅट 5 अँड दिस इज व्हॅल्यू ऑफ ए. हा आहे आपला एचा व्हॅल्यू. आता मुलांना तुम्हाला फक्त आणि फक्त एवढंच सांगायचं की साइन 5 मोठा की साइन कॉस 5 मोठा. साइन 5 मोठा असतो की कॉस 5 मोठा असतो, बस एवढा विचार करायचा. मग एक काम करायचं, 5 डिग्रीवाला अँगल ड्रॉ करा. 5 डिग्रीवाला, लेट अस ॲज्युम दिस अँगल बी से फॉर एक्झाम्पल 5, नाही का. हा अँगल 5 असेल तर त्याच्या अपोजिटवाला साईड छोटाच असणार ना, बरोबर, की हा 5 असेल. नाही, छोटा तर मला हाच दिसतो रे, हाच 5 असणार, हा 90 असणार आहे आणि हा 75 असणार, बरोबर. आता मी तुम्हाला विचारेन साइन 5 आणि कॉस 5 यांच्यामध्ये रिलेशन काय. साइन 5 म्हणजे अपोजिट साइड बाय हायपोटेनियस. हे बघा, साइन 5 मीन्स अपोजिट बाय हायपोटेनियस, कॉस 5 मीन्स ऍडजस्टंट बाय हायपोटेनियस. अपोजिट मोठा आहे की ऍडजस्टंट मोठा आहे, टेल मी. अपोजिट मोठा आहे की ऍडजस्टंट मोठा आहे? मला तरी ऍडजस्टंट मोठा वाटतोय, म्हणजे मला तरी कॉस 5 मोठा वाटणार. सो कॉस 5 मोठा आहे, साइन 5 छोटा आहे. छोटा मायनस ऑफ मोठा, इट शुड बी निगेटिव्ह ना. दॅट मीन्स ए व्हॅल्यू शुड बी निगेटिव्ह. आता ए व्हॅल्यू शुड बी निगेटिव्ह मीन्स कोणतं ऑप्शन रे बाबा? ए व्हॅल्यू शुड बी लेसर दॅन 0 मीन्स निगेटिव्ह, ऑप्शन नंबर सी. हा आन्सर असला पाहिजे ना आपला. आता तुम्हाला हे नोटीस करायचं, तुम्हाला साइन 5 आणि कॉस 5 दोघांच्या व्हॅल्यूज माहित नाही आहेत, बट तुम्हाला जस्ट एवढं सांगायचं की मोठा कोण आहे त्याच्यामध्ये. सो त्यासाठी मी एक छोटासा असा ट्रायंगल ड्रॉ केला इमॅजिनेशनसाठी. फक्त अँगलला 5 बोललो, बरोबर. क्लिअरली तुम्ही बघू शकता साइन 5 जो काही आहे, साइन 5 जो काही आहे तो अपोजिट बाय हायपोटेनियस असतो. अपोजिट तर छोटाच असणार. कॉस 5 मध्ये ऍडजस्टंट बाय हायपो, ऍडजस्टंट तर मोठाच असणार आहे, म्हणजे मोठाच असणार आहे कॉस 5. सो सेम इथे अप्लाय केलं मी. कॉस 5 मोठा असेल, हा छोटा असेल, सो छोटा मायनस मोठा शुड बी निगेटिव्ह. सो ए व्हॅल्यू शुड बी निगेटिव्ह, दॅट मीन्स ऑप्शन नंबर सी. आय होप तुम्हाला समजलं. मी रब करतोय, पुढे जातो. क्वेश्चन नंबर 34. माईकचा ऍक्सेस देतोय. पहा, क्वेश्चन नंबर 34 मध्ये मी हे थोडंसं अनऑर्थोडॉक्स वेनी करून दाखवणार आहे.
काही क्वेश्चन नंबर 34 मध्ये तुम्हाला ते असं विचारतात की याचं व्हॅल्यू काय असेल. tan a 2 tan 2a 4 tan 4a 8 cot 8a याचं तुम्हाला ते व्हॅल्यू विचारतात. बरोबर. मुलांना मी तुम्हाला आता हे विचारतोय की तुम्ही मला आता हे कळवा नाही का की हा सम लवकरात लवकर करायचा असेल तर मला काय केलं पाहिजे, मी काय करू शकतो यार सो दॅट मला हा सम एकदम फास्ट येईल. आरामात करू आपण, काही घाई नाही. हा एक सम व्यवस्थित समजून घेऊ, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला समजतील मी याची गॅरंटी देतो. 10 मिनिट लागू द्या, काही हरकत नाही. 10 आता 11 वाजले ना, 11:10 पर्यंत हाच सम करणार आहे. ठीक आहे, काही घाई नाही मला. करा आरामात विचार करा. मी तुम्हाला हे सांगतोय की मला फक्त आणि फक्त आन्सर पाहिजे. मग तो आन्सर तुम्ही कसंही फाइंड करा. मला फक्त आन्सर मध्ये इंटरेस्ट आहे. तनुश्री कर तू ट्राय कर. तुम्ही करा ट्राय. तुम्हाला जे आन्सर येईल ते आन्सर तिथे टाकून द्या, मी बघून घेतो. हा असा क्वेश्चन आहे की टोटल समजा 50 क्वेश्चन्स आहेत. थोडंसं सिरियस व्हा काय आता. टोटल 50 क्वेश्चन, 50 मध्ये 49 क्वेश्चन्स तुम्हाला जमलेत आणि तुमच्याकडे आता 3 मिनिट बाकी आहेत एक्झामिनेशन मध्ये. आणि बस आता हाच एक क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन केलं तर आउट ऑफ मार्क्स, महाराष्ट्र टॉपर डायरेक्टली. ओके, जर नाही केलं तर लाईक गेला चान्स, कोणी ना कोणी दुसरा मारून जाईल. आता काही केले आन्सर तर पाहिजे शेवटी. मग आपण थोडेसे वेगळे डिफरंट वेज पण अटेम्प्ट करू. नॉर्मल वेनी, कन्व्हेन्शनल वेनी थोडंसं लाईक अवघड जातं, हे डिफिकल्ट जातं क्वेश्चन. सो कन्व्हेन्शनल तर अवॉइड करतोय मी इथे, बट मी एक वेगळा वे सांगेन तुम्हाला. मी पाहतोय आणखीन मला आन्सर एकाचा पण दिसत नाही. साक्षी बोलते बी. ओके, काय जस्टिफिकेशन आहे? येस गाईज, काही जस्टिफिकेशन आहे का कॉटेला? नाही, जो काही तुम्ही आन्सर, मला तर आन्सर पण नाही माहिती नाही आधी, हे क्लिअर करून सांगतो. मला फक्त तुम्ही एवढं सांगा की काही जस्टिफिकेशन आहे का कॉट एला, काही तुम्हाला लाईक आलं असेल आन्सर. 1-2 स्टेप्स. कॉट 8a ला आपण 1/tan 8a लिहू शकतो. कशाला कॉट एला? कॉट 8a ला 1/tan 8a. हा लिहू शकतो, बरोबर. मग tan 8a ला मग 2 tan 4a. सर तुम्ही हे 4 tan 4a ला 2 tan 4a हे असं एकदा करत गेलो होतो. परत सांग, मला ऐकून आलं व्यवस्थित. म्हणजे हे सगळे हे आहे ना यांचे, त्यामुळे 2 नी जर का मल्टिपल घेऊन गेलं म्हणजे 2 × 2 4 tan 4a ला 2 × 2 tan 4a
म्हणजे असं करत गेलो तर. असं म्हणतो का? हा म्हणजे असं म्हणजे एकच ह्याचे ना होते. हे केलं पण याच्या पुढे काय करणार, असा असा विषय आहे ना. सर हे येतंय पण खूप लेंदी होणार आहे सर. राईट साइडून सॉल्व्ह करत यावं लागणार आहे पूर्ण. आता तुम्ही ना कॉट ए आन्सर आणायचा आहे म्हणून त्या टाईपचे जस्टिफिकेशन नका देऊ, कारण की मला पण माहिती नाही की आन्सर काय आहे. हा काय माहिती काय आन्सर. अँगल सबस्टिट्यूशन करू शकतो का आपण? हा सर तसं. अँगल सबस्टिट्यूशननी बरं लवकर होईल. पहा मी काय करतो, लक्षात आलं. मी ते ए ला ना 30 डिग्री अँगल टाकणार. तर मी अँगल सबस्टिट्यूट केलं पण ते होत नाहीये सर. येस पहा सर मी 30 घेतलंय सर. माझा आन्सर सर -4 असतरी. ठीक आहे, 1-2 मिनिट थांब. काय येस स्टुडंट्स पाहून घ्या. मी ए ला 30 डिग्री असा अँगल टाकला. ए ला 30 डिग्री टाकला 30. मग ए ला 30 टाकलं तर 2A 60 बनेल, 4A 120 बनेल, 8A 240 बनेल. आधी ही गोष्ट क्लिअर करून घ्या पहिलं. बरोबर नाही तुमचा हा डाऊट असेल 30च का नाही सांगेन मी. पहिले 30 मी कॅल्क्युलेशन करून बघू, त्याच्यानंतर बघू आपण. मी काय म्हणतोय, जर का याचा आन्सर खरंच हा असा ऑप्शन नंबर बी असेल तर ए ला 30 टाकल्यानंतर याची जी व्हॅल्यू येईल तीच व्हॅल्यू याची पण आली पाहिजे, कारण की हे दोघे इक्वल आहेत. कारण की हे दोघे व्हॉट इक्वल आहेत. म्हणून समजा याचा आन्सर जर का ऑप्शन नंबर ए असेल ना तर एच्या जागी काही पण टाका, हा जो व्हॅल्यू देईल ना आउटपुटमध्ये tan ने पण तोच व्हॅल्यू दिला पाहिजे. हे आपल्याला असं व्हेरीफाय करायचं असतं. समजा याची व्हॅल्यू एच्या जागी 30 टाकल्यानंतर याची व्हॅल्यू 4 आली आणि याची व्हॅल्यू समजा 6 आली तर हे इक्वल तर नाहीच. म्हणजे हा आन्सर कधीच नाही होऊ शकत ऑप्शन नंबर ए. बघा ना रे, या दोघांना ज्यावेळेस मी इक्वल बोलीन तर हर एक व्हॅल्यूसाठी ते दोघे इक्वल आहेत. हर एक एच्या व्हॅल्यूसाठी ते दोघे इक्वल आहेत. मग एका व्हॅल्यूसाठी जरी ते इक्वल नसतील तर म्हणा की यार तो आन्सर कधीच नाहीये. प्रत्येक व्हॅल्यूसाठी इक्वॅलिटी साइन मेंटेन झाली पाहिजे. प्रत्येक व्हॅल्यूसाठी एच्या हा व्हॅल्यू आणि याचा व्हॅल्यू सेम असला पाहिजे. आता मी काय करतोय पहा, मी 30 डिग्री घेतला. tan 30 चा जो व्हॅल्यू आहे दॅट इज 1/√3 प्लस 2 टाइम्स. हे पहा इथे 60 टाकला बरं मी. tan 60 चा व्हॅल्यू √3 बनतो, 2 टाइम्स √3 बनतो तो, प्लस 4 टाइम्स. पहा इथे 30 टाकलेला आपण नाही का, 4 tan 120 बरं. tan 120 इज व्हॉट, tan 120 मीन्स tan तर ते -cot 90 प्लस 30. सेकंड क्वार्टर मध्ये Minus tanची cot व्हॅल्यू 30. मायनस कॉट. 90 मीन्स 19 into 1 ऑड. ऑड असेल तर tanचा बनतो कॉट अँड देन 30. सो -4√3 बनतो. कॉट 30 √3 असतो. सो हा बनणार -4√3. बघा -4√3 बनतो तो. आणि आता हा राहिला याचा विषय. 8 into cot 240 आहे. 8 ला 8 कॉटला कॉट 240 ला मी 180 प्लस 60 लिहितो. 8 ला 8 बरोबर, कॉटला कॉट. हे बघा 180 ला मी 90 into 2 लिहितो प्लस 60 लिहितो. तुम्हाला समजलं असेल थर्ड क्वार्टर मध्ये कॉटची व्हॅल्यू प्लस असते. 8 ला 8 इव्हन मल्टिपल असेल तर कॉट रिमेन्स कॉट, कॉट रिमेन्स कॉट अँड देन 60. आणि तुम्हाला माहिती कॉट 60 ची व्हॅल्यू 1/√3 म्हणजे 8/√3 बनला तो. किती बनला, 8/√3 बनला. सो मग आन्सर काय बनतो पहा, 8/√3 प्लस 1/√3 इज 9/√3 मायनस ऑफ, हे जर तुम्ही चेक कराल दिस विल बिकम 2√3. पण 2√3 मायनस 4√3 इज -2√3. बट आपल्याकडे असा एक ऑप्शन आहे, 9 ला आपण 3 into 3 लिहू शकतो ना. सी गाईज, 9 ला मी 3 into 3 लिहू शकतो. खाली √3 आहेच आहे भैया. पुढच्या 3 ला √3 into √3 लिहू शकतो. मायनस ऑफ 2√3 तर आहेच आहे. √3 कॅन्सल. दिस इज 3√3 मायनस 2√3 इज ओनली √3. पहा 3√3 मायनस 2√3 इज ओनली √3 असा ऑप्शन चूज करा की जो √3 आपल्याला आन्सर आउटपुट मध्ये देतो. कॉट 30 दोन्ही येतं, दोन्ही. पहा ना इथे 30 टाकाल ना, कॉट 30 पण √3 देतो आणि इथे पण 30 टाकाल ना, 2 into 30 इज व्हॉट, 2 into 30 काय, tan 60 सॉरी 30 into tan 60 पण √3 बनतो ना. सो आपल्याला हे समजलं हे दोन आन्सर रॉंग आहेत. ते दोघे √3 देत नाही. बट ऑप्शन बी आणि ऑप्शन सी दोघे पण √3 आन्सर देत आहेत. सो मे बी दोघांमधला कोणता तरी एक आन्सर आहे. आता मग हे शोधण्यासाठी आणखीन एक वेळेस ट्रायल करायला लागतं आपल्याला. सर आपण कॉटला 60 घेतलं तर
आता 60 न घेता 0 घेऊन टाका डायरेक्टली. ए ला 0 तर 0 घेऊयात. हा 0 घेतला तर हा 0 हा 0 हा 0. कॉट 0 हा इन्फिनिटी बनतो, डज नॉट एक्झिस्ट. पण इथे 0 टाकला तर हा 0च बनला ना. सो डज नॉट एक्झिस्ट वाला तर हा ऑप्शन बी करेक्ट आहे मग. ऑप्शन बी करेक्ट. म्हणजे तुम्ही सबस्टिट्यूशन पण असे चूज केले पाहिजे की फटाफट आन्सर आले पाहिजे. सर आपण आधीच जर 0 सबस्टिट्यूट केलं असतं तरी आलं असतं ना. नाही इथे पण बघ ना, इथे 0 सबस्टिट्यूट केलं तर कॉट 0 डज नॉट एक्झिस्ट अगेन. मग या दोघांमध्ये कन्फ्युजन राहिलंच असतं ना. हा सर. सर तुम्ही फर्स्ट अटेम्प्टलाच कसं सांगितलं म्हणजे बी करेक्ट आहे असं? नाही मी नाही सांगितलं बी करेक्ट आहे म्हणून. ऍक्च्युली मुलांनी ऑप्शन बी टाकत राहिले. सो हा. म्हणून मी बी म्हणत होतो. मी तेव्हाही असं सर बोलत होतो की आपण मला 1 माहित अपॉन नाही. टॅन 8 म्हणजे 8 टॅन ए केलं सर, मग आपण ते टॅन 8 ला आपण टॅन टू थिटाने सर आपण फॉर्म्युला सबस्टिट्यूट करून सोडू शकतो सर पुढं. परत सांग काय बोललो. सर ते कॉट 8 आहे ना, 8 कॉट 8 आहे, तर त्याला आपण सर 1 अपॉन 8 टॅन 8 लिहू शकतो सर. असा सर हा सर मग आपण टॅन 8 ला आपण 2 टॅन थिटाने सोडू शकतो सर. 2 tan 4a बाय 1 मायनस tan स्क्वेअर 4a बरोबर ना. येस सर. हा जाणार मग वरती. सर आपण हा वरती जायचा, मग सर एक व्हॅल्यू सर मग त्याच्यासोबत ऍड करत जायची म्हणजे. बघ रे करून बघ, खूप मोठं कॉम्प्लिकेटेड बनणार आहे. खूप सर कॉम्प्लिकेटेड पण ते खूप लेंदी होतं सर. लेंथी होतं ते. तर पहा मुलांना मी काय म्हणतोय, असे सम्स तुम्हाला येणार आहेत एक्झामिनेशन मध्ये. सो कसे ओव्हरकम करायचे असे सम्स, आता मी सांगितलं ना तुम्हाला की एक्झाम मध्ये 49 क्वेश्चन्स तुमचे करेक्ट आलेत आउट ऑफ 50 आणि एक क्वेश्चन बाकी फक्त, आणि हाच क्वेश्चन बाकी आणि 3 मिनिट बाकी आहेत. काही केले आन्सर जर का पाहिजे असेल तर आता जे मी सांगितलं ना, हा अप्रोच बेस्ट अप्रोच आहे. म्हणजे गॅरंटी असते मार्क्स लाईक तिथे स्कोर होणारच आहेत. पहा मी पुढचा क्वेश्चन घेतो, हा वाला. यार हे असं काहीतरी आहे इथं बरोबर. कॉस 36 मायनस ए, कॉस 36 प्लस ए, कॉस 54 प्लस ए, कॉस 54 मायनस ए, नाही का. याचा व्हॅल्यू आपल्याला शोधायचा. बघा आता हा पण क्वेश्चन आहे थोडंसं लाईक कॉम्प्लिकेटेड म्हणण्यापेक्षा अनप्रेडिक्टेबल आहे. अनप्रेडिक्टेबल. व्हॉट्सअपवरती पाठव ना, ते मी बघतो नंतर सेशन नंतर. हा जो काही क्वेश्चन तुम्हाला इथे दिसतोय हा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आणि आन्सर शोधायचा. यामध्ये काय केलं जाऊ शकतं त्याचा थोडासा विचार करूया आपण. घ्या टाइम घ्या, थोडस करा. येस अखिलेश, व्हेरी गुड अखिलेश. अखिलेशने एक गोष्ट नोटीस केली आहे की 54 प्लस 36 याला तो 90 बोलतो, नाही का. 54 आणि 36 चा ऍडिशन हा 90 येतोय. सो काहीतरी आहे, कुछ तो है भाई. काय करू शकतो याचा विचार करू का आपण आता. जर का 54 प्लस 36 90 बनत असेल तर 36 ला किंवा 54 ला 90 मायनस 36 लिहू शकतो आपण. हे बघा काय कॉस, मी क्वेश्चन काय लिहितो नीट पहा. कॉस 36 प्लस ए, कॉस 36 मायनस ए, कॉस 36 प्लस ए, कॉस 36 मायनस ए प्लस कॉस. काय ठरलं रे. 54 ला काय लिहिणार बोललो तुम्ही, 90 मायनस 36 ना, प्लस ए तर राहायचं. बघा 54 ला 90 मायनस 36 प्लस ए तर आधीच होता, इंटू अगेन कॉस. भाई 54 ला काय 90 मायनस 36 मायनस ए भाई आधीच होता. मग मी असं म्हणतो इथे की यार चलो कॉस 36 प्लस ए अगेन कॉस 36 मायनस ए. आय सेड ओके, कॅन एनीवन टेल मी, हे जे तुम्हाला इथे दिसतंय याला मी असं लिहिलं तर कॉस ऑफ 90 मायनस ऑफ, मायनस कॉमन जर का केला तर याला मी 36 मायनस ऑफ ए लिहू शकतो की नाही. हे पहा मायनस साईन कॉमन केल्यानंतर मायनस ऑफ 36 आहे, मायनस मायनस इज प्लस ए आहे. कॉस पहा 90 मायनस साईन ज्यावेळेस कॉमन करेन मी या दोघांमधून याला मी 36 प्लस ए लिहीन. का असं का,
पहा आपली जर्नी कुठून सुरू झाली माहिती का, जसं अखिलेशने सांगितलं स्टार्टिंगमध्ये एकदम, तो असं बोलला की 54 + 36 90 होतं सर. त्यांनी अशी एक गोष्ट नोटीस केली की यार 54 आणि 36चा जो ऍडिशन आहे तो बनतो 90. मग तिथून आयडिया आपल्याला आली यार की एक काम करू, पहिले याला जर आपण असं लिहू, बस सिक्वेन्स cos 36 + आधी लिहू, मोठावाला आधी छोटावाला नंतर, प्लसला प्लस कॉसला कॉस. त्या 54ला आपण 90 - 36 54 असतो पुढे a ला a, परत कॉसला कॉस, 54ला पहा 90 - 36 आणि पुढे मायनस a जो होतो त्याला मायनस a. हे पहा हे असंच कॉस 90 ला 90 या दोघांमधून मायनस साईन कॉमन केला असं आलं, या दोघांमधून मायनस साईन कॉमन केला हा असा आला. आता विषय काय चालू आहे माहिती का, इथे पहा तुम्ही cos 36 + a अगेन cos 36 - a प्लस cos 90 - थीटा काय असतो, साइन असतो. सो साइन 36 - a अगेन साइन 36 + a. पहा ना, cos ऑफ 90 मायनस ऑफ थीटा, cos 90 - थीटा साइन थीटा. क्लिअर, बरोबर की नाही. आता हे पाहण्यासाठी असं वाटायला लागतं की यार हे तर यार cos a cos b प्लस sin a sin b आहे. भाई cos a cos b प्लस sin a sin b इज व्हॉट, cos a मायनस ऑफ b, बरोबर की नाही. आय रिपीट, cos a cos b प्लस sin a sin b, cos a cos b प्लस sin a sin b is cos a मायनस ऑफ b. फॉर्म्युला हा, दॅट मीन्स cos 36 + a पहा मायनस 36 मायनस मायनस विल बिकम प्लस a. सो मायनस 36 + 36 कॅन्सल, a + a 2a. सो cos 2a बनतो आन्सर. काय काय cos 2a, दॅट इज ऑप्शन नंबर a. असा आपला आन्सर बनणार आहे इथे. सिमिलर काइंड ऑफ क्वेश्चन आपण ऑफलाईन क्लासमध्ये केला होता. बरोबर, हे कोण बोलला आता, एकच मिनिट मी जस्ट चेक करतो. कोणाला झालं नोटीस? येस ओम. ओम आलेला का रे तू क्लासला त्या दिवशी? तो असाइनमेंट दिला होता ना मी ट्रिग्नोमेट्रीचा, त्याच्यामध्ये हा असा केला होता, सेम टाईप काइंड ऑफ असाच होता. सो कुठे ना कुठे आतापर्यंत आपण जे काही केलेलं असतं अभ्यास त्याचा कुठे ना कुठे फायदा होतोच. जसं की त्या दिवशी ऑफलाईन जर का आला असाल तर काइंड ऑफ असा केला होता क्वेश्चन, थोडंसं रिलेट होत असेल. आता कोणत्या ब्रँचला आलेला रे ओम, मला आठवत नाही. मी इमॅजिन करतो की ओम कोण होता असं, लाईक शाहनवाड, चिंचवड, निगडी, अजमेरा, कुठे होता? चिंचवड, ओके ठीक आहे. मी जाऊ का आता पुढे? अरे सेम आहे. होईल का नोटीस तुमच्यानी? π/3 म्हणजे किती मुलांनो? पाय म्हणजे 180/3 म्हणजे 60 ना. हे पहा π/6 म्हणजे किती? पाय म्हणजे 180/6 म्हणजे 30 ना यार. म्हणजे हा 60 आहे आणि हा 30 आहे. तुम्हाला नोटीस होतं का या दोघांचं ऍडिशन 90 आहे? हा, या दोघांचं ऍडिशन 90 हे तुम्हाला नोटीस झालं पाहिजे. एकतर एक काम करतो, मी क्वेश्चन लिहितो पहा. साइन ब्रॅकेटमध्ये 60 + x असं लिहिलं, मायनस कॉस ब्रॅकेटमध्ये 30 + x असं लिहिलं. आता मी तुम्हाला असं विचारतोय की तुम्ही एक काम करा यार, साईनला साईन लिहा. तुम्ही सांगा जरा मला 60ला मी 90 - 30 असं लिहू शकतो का? येस स्टुडंट्स, मी रिपीट करतोय, मी 60ला 90 - 30 असं लिहू शकतो की नाही? बरोबर नाही, काहीतरी प्रॉब्लेम झाला का? नाही, बहुतेक असं वर्क नाही होणार वाटतं. असं वर्क नाही होणार काय कदाचित. सॉरी असं नाही येतं. हे जे दिसतं आत्ता तुम्हाला अप्लाय करा. साइन a + b, साइन a + b इज व्हॉट? साइन a cos b प्लस cos a sin b मायनस cos a + b इज cos a cos b प्लस असेल तर मायनस sin a sin b. तर पहा आता साइन 60 हे √3/2 बनतं, पुढे cos x आहे, ठीक आहे. प्लस cos 60 हा 1/2 बनतो, पुढे sin x आहे, ठीक आहे. मायनस ऑफ cos 30 मुलांना √3/2 बनतो, पुढे cos x आहे,
ओके, मायनस मायनस विल बिकम प्लस, साइन 30 हाफ बनतो, पुढे साइन एक्स आहे. बाबा काही कॅन्सल होत असेल तर करा, हे कॅन्सल झालं. हाफ साइन एक्स प्लस हाफ साइन एक्स, हवं तर साइन एक्स कॉमन करा, ब्रॅकेटमध्ये हाफ प्लस हाफ, हाफ प्लस हाफ तर 1 ना, सो 1 इंटू साइन एक्स इज साइन एक्स ओनली. सो आंसर इज ऑप्शन नंबर सी, साइन एक्स. समझा क्या? यस स्टुडंट्स, झाले 4-5 क्वेश्चन्स बाकी आहे फक्त आता. नेक्स्ट सम जातोय, पाहतो. ते आपल्याला असं सांगतात की साइन थिटा म्हणजे साइन 15 प्लस साइन 45 आहे म्हणे. ओके, देन थिटा इज इक्वल टू व्हॉट? आता घ्या, दक्ष टाकणार आहे, परत टाकणार. खूप सारे मेसेज होते आता, चॅट बॉक्स वरती टाकतो ना. काय डाऊट आहे? माईक ऑन करून सांगू शकतो दक्ष. पा याच्याबद्दल काय मत, काय करू शकतो आपल्याला? साइन थीटा इज इक्वल टू साइन 15 प्लस साइन 45, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ थीटा असं ते विचारतं आपल्याला. बापरे, काय करणार? तर साइन सी प्लस साइन डी. साइन सी प्लस साइन डी. When to use substitution method on which type of question? Okay. आता हे एक्सप्लेन करणे अवघड आहे थोडंसं. आता बघ रे, कसं आहे माहिती का की सबस्टिट्यूशन मेथडमध्ये जेव्हा अँगल लाईक व्हेरिएबल असतो, एक थोडंसं ब्रेक करतो आम्ही या क्वेश्चनला. बघ इथे अँगल व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल अँगल फिक्स आहे का इथे? बघ ना, एच्या जागी तू काही टाकू शकतो ना, काही टाकण्याचं प्रोव्हिजन आहे तुला. सो जेव्हा अँगल व्हेरिएबल असतं, व्हेरिएबल मीन्स लाईक काही टाकू शकतो आपण, त्यावेळेस सबस्टिट्यूशन मेथड प्रिफर करतो आपण, बरोबर. आता जसं की इथे सबस्टिट्यूशन मेथडचं लाईक नाव पण नाही निघत का? कारण की इथे साइन 15 साइन 45 फिक्स आहे, मग यांची काहीतरी फिक्स व्हॅल्यू येईल, म्हणजे थिटाची पण फिक्स व्हॅल्यू मिळणार आहे. व्हेरिएबल नाही अँगल, फिक्स काहीतरी मिळणार. सर 75 येतो. इन दॅट केस सबस्टिट्यूशन आपण वर्क नाही करू शकत. सर 75 कसं काय सांगू शकाल? 75 कसं काय? सर साइन 15 प्लस साइन 45 आपण याला म्हणजे साइन सी प्लस साइन डी च्या मेथडने करू शकतो. ठीक, करून बघूया. हे लक्षात आलं मुलांना? साइन थिटा इज इक्वल टू साइन 15 प्लस साइन 45. एक काम करतो, तो फक्त 45 वाला आधी लिहितो, मोठावाला थोडासा आधी लिहितो. ओके, सो साइन थिटा कॅन बी रिटन ॲज साइन 45 त्याच्यानंतर साइन 15, बरोबर. सो साइन थिटा इज इक्वल टू गाइज साइन सी प्लस साइन डी इज 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी बाय 2. हे समजलं का तुम्हाला? येस सर. सर त्याला इक्वेट केलं तर साइन थिटा इज इक्वल टू कॉस 15 येते. करेक्ट करेक्ट. बघा रे, हे नोटीस होणे पण किती इम्पॉर्टंट आहे यार. म्हणजे दिसतं तर सर्वांना माहिती साइन सी प्लस साइन डीचा फॉर्म्युला. साइन सी प्लस साइन डी फॉर्म्युला इज 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी बाय 2. सर्वांना माहिती हा फॉर्म्युला, बट तोच फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे हे लाईक आयडेंटिफाय करणे हे थोडंसं रेअर असतं. साइन थिटा इज इक्वल टू साइन 15 प्लस साइन 45. ओके, साइन थिटा इज इक्वल टू साइन 45 आधी, साइन 15 नंतर. सो साइन थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स साइन सी प्लस साइन डी इज 2 टाइम्स साइन सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी बाय 2. मी म्हटलं ठीक आहे, साइन थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स, हे बा 45 प्लस 15 इज 60 बाय 2 कराल तर साइन 30 बनेल इंटू कॉस
हे जर का कराल 30/2 हे 15 बनेल. मी म्हणलं ठीक आहे. दॅट मीन्स साईन थिटा इज इक्वल टू गाईज 2 इंटू साईन 30 हाफ असतो इंटू कॉस 15 आहे. यार असंही 2 कॅन्सल. म्हणजे साईन थिटा हा कॉस 15 इतका बनलेला आहे. बघा दाखवतो. याचा मिनिंग असा आहे की साईन थिटा हा गाईज कॉस 15 असा बनलेला आहे. मग मी म्हणतो की साईन थिटा इज इक्वल टू कॉस 15ला आपण 90 - 75 लिहू शकतो. पहा 15 म्हणजे 90 - 75. दॅट मीन्स वॉट? कॉस 90 - थिटा इज साईन थिटा. करा कॅन्सल. दॅट मीन्स थिटाचं व्हॅल्यू काय रे? 75. 75. Therefore theta's value 75. सो ऑप्शन नंबर बी आपला इथे आन्सर बनतो. चलो आता पुढच्या क्वेश्चनवरती जातोय. काही नाही, इथे फक्त फर्स्ट स्टेप जी होती ना, तर इथे साइन सी प्लस साइन डी वापरायचं होतं. साइन सी प्लस साइन डी हा फॉर्म्युला आपल्याला मुलांना वापरायचा होता तिथे. बघा आता मी पुढे जातोय. बाबा साइन स्क्वेअर पाय बाय 8 विचारतात ते आपल्याला. मला असं वाटतं कॉस टू थिटाचा जो फॉर्म्युला आहे ना, कॉस टू थिटा इज 1 - 2 साइन स्क्वेअर थिटा. आठवतं येस का? सर. टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे सर. येस सर. टेक्स्टबुक क्वेश्चन होता. बरं तुम्हाला हा आठवला का? कॉस टू थिटा इज 1 - कॉस टू थिटाचे 4 फॉर्म्युलेज आहेत, त्यातला एक फॉर्म्युला हा आहे. आता समजा जर का मी ॲज्युम करा जर का मी थिटाच्या जागी पाय बाय 8 टाकला बरोबर, तर काय विषय होतो मी सांगतो तुम्हाला. हे 2 इथे 4 पाय बाय 4 बनला. पाय बाय 4 म्हणजे 45. कॉस 45 तर 1/√2 बनतो. सो 1/√2 इज इक्वल टू 1 - 2 साइन स्क्वेअर पाय बाय 8. येस. आता हा -2 साइन स्क्वेअर पाय बाय 8 तिकडे जाऊन +2 साइन स्क्वेअर पाय बाय 8. इथे आहे 1 आणि हा 1/√2 तिकडे जाऊन -1/√2 बनतो. पहा मग होतं काय माहिती का? √2 × 1 इज √2 -1 डिवाइड बाय √2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ 2 साइन स्क्वेअर पाय बाय 8. सो 2 साइन स्क्वेअर पाय बाय 8 इज √2 - 1/√2. माहिती ना आता काय करायचं? साइन स्क्वेअर पाय बाय 8 ला व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर 2 तिकडे जाऊन डिवाइड करायचं फक्त. सांगा ऑप्शन नंबर काय? केदार समजलं का रे तुला? केदार आहे की नाही? यस केदार. सर पाणी प्यायला गेला तर वाटतं. पाणी प्यायला गेलं. काय थांबा. सर मी आहे ना. आहे ना? जरा सांग बरं, समजलं का तुला हा सम? आहे की सर मी. हो रे, अरे मी नाही म्हणलं पाणी प्यायला गेलं, ते मुलं म्हणतात. मला तू एवढं सांग फक्त की तुला हा सम समजला का, की सांगू परत? सर मी नोट डाऊन करतो आणि मग नाही आता बघ, लक्ष मी सांगतो तुला. पहा हे बघ, तुला ना साइन स्क्वेअर पाय बाय 8चा व्हॅल्यू विचारतात. कशाचा? साइन स्क्वेअर पाय बाय 8चा. बरोबर. येस सर. तुला हे समजलं पाहिजे की पाय बाय 8 म्हणजे पाय बाय 4चा बहुतेक हाफ केलं की पाय बाय 8 निघतं, नाही का? तुला हे माहिती का कॉस टू थिटाचा फॉर्म्युला 1 - 2 साइन स्क्वेअर थिटा? हो सर. मग समज आपण हे बघ 2 ला 2 थिटाला पाय बाय 8 जर का टाकला, काय थिटाला पाय बाय 8 जर का टाकला समज, तर बघ ना इथे काय झालं. इथे 2 होताच ऑलरेडी आधीपासून आणि इथे पाय बाय 8 टाकल्यानंतर 2 1 जा 2 4 जा 8 म्हणजे पाय बाय 4 बनला. सो कॉस पाय बाय 4 म्हणजे कॉस 45 तर 1/√2 असतो. 1 ला 1 मायनसला मायनस 2 ला 2 साइन स्क्वेअरला साइन स्क्वेअर पायला पाय बाय 8ला पाय बाय 8च लिहिला मी, काहीच चेंज नाही केलं. बघ आता अख्ख्या इक्वेशन मध्ये अननोन कोण आहे तू सांग मला? साइन स्क्वेअर पाय बाय 8 त्याचीच तर व्हॅल्यू फाइंड करायची होती. साइन स्क्वेअर पाय बाय 8चीच तर व्हॅल्यू फाइंड करायची फक्त, आरामात निघेल. कसा काढायचा साइन स्क्वेअर पाय बाय 8चा व्हॅल्यू? हे -2 साइन स्क्वेअर पाय बाय 8 इकडे आला की +2 साइन स्क्वेअर पाय बाय 8. इथला 1 जो आहे त्याला 1 ला 1, हा 1/√2 जो आहे त्याला तिकडे टाकून -1/√2 केला मी. सो √2 इथे जातो, 1 ची मल्टिप्लाय √2 बनतो. त्याच्या पुढे -1 तर आहेच आहे, -1 तर आहेच आहे, डिवाइड बाय √2 पण आहेच आहे. दॅट मीन्स 2 साइन स्क्वेअर पाय बाय 8 लेफ्ट हँड साइड ॲज इट इज इक्वल टू हे असं बनलं. मग इथला 2 फक्त तिकडे जाऊन डिवाइड होणार. सो ऑप्शन नंबर काय मुलांना? पहा तुम्हाला कदाचित असं प्रॉब्लेम फेस करायला लागेल की नाही समजणार काही क्वेश्चन, बट यूट्यूबचं रेकॉर्डिंग कशासाठी? आजचा कम्प्लीट दिवसभरात तुम्हाला एकच टास्क आहे की हे 42 क्वेश्चन 42 क्वेश्चन जे आहेत ना, हे नोटबुकमध्ये प्रॉपरली लिहायचे समजून. भलेही आत्ता नसेल समजत काही प्रॉब्लेम नाही आहे, बट ते लिहिण्याचं प्रोव्हिजन आहे ना, समजून सांगण्याचं प्रोव्हिजन यूट्यूबवरती आहे ना आपल्याकडे. सर पीडीएफ पाठवतो ना? पीडीएफ पण पाठवतो. चलो पीडीएफ पण पाठवतो. सेशन झालं की पीडीएफ पाठवतो.
नाउ सी गाइज, tan थीटा प्लस कॉट थीटा इज इक्वल टू 4 आहे की नाही? मग मी एक काम करतो, चलो दोघांचा स्क्वेअर करतो. यार हे तर ए प्लस बी होल स्क्वेअर आहे. ए प्लस बी होल स्क्वेअर म्हणजे काय असतो रे? ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 4चा स्क्वेअर म्हणजे 16 बनतो. सर टॅन थिटा कॉट थिटा कॅन्सल होऊन जाणार Yes, tan आणि square 2 theta थिटा plus मायनस 2. होणार. बरोबर, tan थिटाला tan थिटा, cot थिटाला 1/tan थिटा लिहिला मी इथे, प्लस cot स्क्वेअर थिटा आहेच इथे, दॅट इज इक्वल टू 16. कॅन्सल. पहा या tan स्टेप मध्ये square फक्त theta कॉटला cot 1/tan theta लिहिलं आणि हे plus कॅन्सल square. केलं. मग इथे tan स्क्वेअर प्लस कॉट स्क्वेअर राहिला फक्त. इथे राहतो फक्त tan स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा आणि हा जो 2 आहे ना तो 2 तिकडे जाऊन मायनस होतो. सो 16 मायनस ऑफ 2 हा 14 बनतो. 14 किती? 14. आता दोन्ही साईडला स्क्वेअर करा रे. सो tan स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 14 जो आहे ना त्याचा दोन्ही साईडला स्क्वेअर करा. परत ए प्लस बी होल स्क्वेअर आहे. ए प्लस बी होल स्क्वेअर म्हणजे हे ए चा स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी बरोबर प्लस बीचा जो आहे ना बीचा स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 14चा स्क्वेअर आहे ना 196 बनतो. 14चा स्क्वेअर इज वॉट? 196 असं बनतो. येस स्टुडंट्स, क्लिअर आहे का? पहा बरं. येस सर. आता याच्यानंतर काय? टॅन स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे टॅन रेस्ट पॉवर 4 प्लस हे बघा 2 टॅन स्क्वेअरला इथला टॅन स्क्वेअर थिटा लिहितो. आता हा जो कॉट स्क्वेअर आहे ना कॉट स्क्वेअरला 1/tan स्क्वेअर थिटा लिहितो प्लस पुढे हा जो कॉट स्क्वेअरचा स्क्वेअर आहे त्याला मी कॉट रेस्ट पॉवर 4 थिटा लिहितो. दॅट इज इक्वल टू 196. दॅट इज इक्वल टू 196. यार हे कॅन्सल होतं असं पण. मग इथला 2 तिकडे जाऊन मायनस बनतो. 196 मायनस 2 बनणार तो 194 बनणार की नाही राईट हँड साईडला. आणि लेफ्ट हँड साईडला tan रेस टू 4 प्लस कॉट रेस टू 4 जो की ऑलरेडी आहे tan रेस टू 4 प्लस कॉट रेस टू 4 जो की 194 बनतो. ऑप्शन नंबर डी. बहुतेक असा क्वेश्चन केला बरं खरं तर, आधी पण केलेला आपण. सर मी तुम्हाला टॅन ए हो प्लस सर, एकदम 2 ट्रिग्नोमेट्रीचा स्टार्टिंगला केलता आपण. बरोबर. झालेले क्वेश्चन आला की कॉन्फिडन्स वाढतो. हे एक गोष्ट तुम्ही नोटीस करा. मग मी तेच सांगतो तुम्हाला, इतके क्वेश्चन करा की एक्झाम मध्ये जो क्वेश्चन येतो तो झालेलाच क्वेश्चन आहे असंच वाटलं पाहिजे. सर तो 14 स्क्वेअर का केला? दोन्ही साईडला स्क्वेअर केला ना रे आपण. हे बघ इथे ना हा आपल्या याच्या स्टेपच्या आधी असं काहीतरी आलं होतं बघ. आपला असा आला होता tan स्क्वेअर प्लस कॉट स्क्वेअर 14 आला होता. मग आपण दोन्ही साईडला स्क्वेअर केला. परत स्क्वेअर का केला माहिती का? tan स्क्वेअर नव्हता पाहिजे आपल्याला, tan रेस टू 4 पर्यंत जायचं होतं म्हणून स्क्वेअर केला. इथे पण स्क्वेअर इथे पण स्क्वेअर असं. ओके सर. यार आता काय सांगणार स्टुडंट्स. साइन एक्स प्लस कोसेक एक्स इज इक्वल टू सेमच क्वेश्चन आहे. सेमच आहे हा, पण सर. तरी पण करून दाखवतो. तर चलो सेमच क्वेश्चन. येस करू दोन्ही साईडला स्क्वेअर. ए प्लस बी होल स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस वॉट बी स्क्वेअर इज इक्वल टू 3चा स्क्वेअर तर 9 बनतो. ओके मी म्हणलं ठीक आहे. पहा रे साइन स्क्वेअरला साइन स्क्वेअर प्लसला प्लस 2ला 2 साइन एक्सला साइन एक्स कोसेक एक्स म्हणजे 1/sin एक्स प्लसला प्लस कोसेक स्क्वेअर एक्सला कोसेक स्क्वेअर एक्स लिहितोय मी. दॅट इज इक्वल टू 9 तर आहेच इथे. ओके साइन साइन विल गेट कॅन्सल गाईज. साइन साइन विल गेट कॅन्सल. ऑप्शन ए. सो इथे बनतो पहा साइन स्क्वेअर एक्स प्लस हा जो कोसेक स्क्वेअर एक्स आहे त्याला कोसेक स्क्वेअर एक्स लिहितो मी इथे इज इक्वल टू तिकडे 9 आहे आणि हा जो 2 आहे तिकडे जाऊन -2 होतो म्हणजे हा 7 बनतो. 7 किती? 7. बट थांबायचं का इथेच नाही, आपल्याला रेस टू पॉवर 4 पर्यंत जायचं. आता रेस टू पॉवर 4 पर्यंत जायचं म्हणून आपण इथे पण स्क्वेअर करणार इथे पण स्क्वेअर करणार. सो ए प्लस बी रेस टू पॉवर 2 ए प्लस बीचा होल स्क्वेअर इज वॉट ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी बरोबर प्लस वॉट बीचा स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 7चा स्क्वेअर बनतो 49. पहा साइन स्क्वेअरचा स्क्वेअर बनतो साइन रेस टू पॉवर 4x प्लस हा जो आहे इथे 2ला 2 लिहितो. साइन स्क्वेअरला साइन स्क्वेअर लिहितो. अरे मी साइन स्क्वेअरला बघा साइन स्क्वेअर लिहितो आणि हा जो कोसेक स्क्वेअर आहे कोसेक स्क्वेअरला मुलांना मी 1/sin स्क्वेअर लिहितो प्लस कोसेक रेस टू स्क्वेअरचा स्क्वेअर आहे म्हणजे यार कोसेक रेस टू पॉवर 4 लिहितो मी इथे आणि 49 जो आहे ना त्याला मी 49ला 49 लिहितो ॲज इट इज. साइन स्क्वेअर कॅन्सल होतो. अरे साइन स्क्वेअर कॅन्सल होतो. मग इथे राहतो साइन रेस टू 4 इथे राहतो कोसेक रेस टू 4 इथे राहतो साइन रेस टू 4 इथे राहतो कोसेक रेस टू 4 कॅन्सल झाला. हा 2 जातो तिकडे मायनस होतो. तिकडे 49 आहे ना तर तो 2 तिकडे जाऊन मायनस होऊन 49 मायनस ऑफ 2 47 बनतो. बघा बरं आता आहे का असं 47.
झाले आता 2 सम फक्त. उद्या पण सर कोणते सॉल्व्ह करणार मग? एक 2 सम उद्या पहिले, त्यानंतर सांगतो मी प्लॅन काय. सर मी ग्रुपवर tan a + 2 tan a 2a वाला सर सम टाकले सोडून सर. ओके, सर ते चेक करा. 1-2 मिनिटं. हे 2 सम उडून टाकू आपण आता, त्यानंतर आपण डिस्कस करू. हे 2 सम होमवर्कला देऊ शकतो का? हो सर चालेल. चालेल सर. चालेल सर. सर मी हिंट देतो, फक्त हिंट देतो, पहा लक्षात द्या. याचा आणि याचा ग्रुप करायचा, sin c + sin d करूनच देतो यार, कशाला 2 समसाठी उगीच थांबा. हे पहा sin 13 आधी लिहिला, त्यानंतर sin a लिहिला, बघा ना ते sin a लिहिला, त्यानंतर sin 7a लिहिला, बरोबर, होल डिवाइड बाय sin cos 13 आहे, देन हा cos आहे, देन तो cos 7 आहे. तुम्हाला म्हणलं हे असं कसं सुचलं याला? भाई 13a + a 14 आहे, 14a by 2 7 आहे, 13 + 1 is 14 by 2 7. So sin c + sin d is 2 sin c + d by 2 into cos c minus d by 2 plus sin 7a ला sin 7a as it is note केला, just divide by. Guys, cos c + cos d is 2 cos c plus d by 2 into cos c minus d by 2 plus ला plus cos 7a ला cos 7a. guys, as it is note केलेला मी इथं. होतं असं की 2 sin 13a + a 14a divide by 2 कराल तर you'll get 7a into cos 13a minus a 12a divide by 2 कराल तर 6a plus sin 7a ला as it is sin 7a just divide by 2. 13a + a 14a divide by 2 कराल you'll get 7a. 13a minus a 12a divide by 2 कराल you'll get 6a cos 6a, बरोबर, प्लस cos 7a तर आहेच आहे. मला तुम्ही हे कळवा की न्यूमरेटर मधून काही कॉमन निघू शकतं का? sin 7 sin 7 sin 7a. sin 7a कॉमन केल्यानंतर इथे 2 cos 6a, बरोबर ना, 2 cos 6a 6a प्लस plus 1 डिनॉमिनेटर मधून काही कॉमन निघू शकतं का? cos 7a cos 7 cos 7 cos 7a कॉमन केला तर इथे 2 cos 6a प्लस व्हॉट 1 कॅन्सल सर करा ऑप्शन ए. हे कॅन्सल ना. Yes, sin sir. sin by cos is tan 7. tan 7 tan 7 आहे. बाबा झाला, आन्सर इज tan 7 आहे. तर लास्टच्या घरी करतो, कॉन्फिडन्स वाढेल सर. नाही करून देतो. बरं घरी करता का? हे बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का साइनच्या फॉर्म मध्ये? साइनचा व्हॅल्यू फाइंड करा, मग साइन निघाला की tan sin च्या व्हॅल्यू फाइंड करायचा, मग cos करायचा, cos चा काढायचा आणि मग सर sin by साइन cos काढा, करायचा. cos काढा, sin sin by by cos cos करा, tan येईल. डन डन. मग हे आन्सर निघून जातो तुम्हाला. बापरे, सर पण क्वेश्चन दाखव एक मिनिट. हा सम कर थोडासा जसं एक्झाम वर थोडा मोठा वाटेल ना सॉल्व्ह करायला गेलो तर. साइन काढा, परत cos काढा, याच्यासाठी काय नाही तर कॉस्ट निगेटिव्ह येईल ना? नाही रे, कॉस निगेटिव्ह, बरोबर कॉस निगेटिव्ह होईल. काही नाही रे, हे हीच मेथड फास्ट होऊ शकते ना. का नाही होणार फास्ट? बघ बरं, 3 sin² x मायनस ऑफ 4 × 3 करतो, राहू द्या आम्ही. नाही सर करू. करतो घरी. बर सर करतो. हा 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 हो सर. सर करतो मी घरी. बर ठीक आहे, चलो घरी सोप्पा करू. आहे. एक सम देवाला. चलो लास्टचा सम देवाला दिला आपण, नाही का, पहिला देत असतात जनरली. सो गाईज, आता काय करायचं बा, हे तर फक्त तुम्ही सम्स पाहिल्यात आज, नाही का. आत्ता मी सम सॉल्व्ह केले आणि तुम्ही सम्स पाहिले, काही सम्स तुम्ही पण सॉल्व्ह केले असतील तसे. पण मला काय म्हणायचं आहे की जोपर्यंत स्वतः नाही करत ना तोपर्यंत काही करा, कॉन्फिडन्स नाही येणार. काही करा, मार्क्स स्कोर नाही होणार, जोपर्यंत स्वतः नाही करत तोपर्यंत. सो माझं जस्ट असं एक थिंकिंग आहे की हे जे सर्व सम्स आपण 42 सम्स केले ना, तर ते सर्वच्या सर्व सम्स हे तुम्ही घरी करू शकाल का? हो सर. येस सर. नोटबुकमध्ये सॉल्व्ह करायचं आणि त्याच्यानंतर मी सांगेन तेव्हा सबमिट करायचं. एकदम प्रॉपरली सॉल्व्ह करा व्यवस्थित. तर त्याच गुगल फॉर्म मध्ये टाकू का ते तुम्ही? नाही, मी सांगतो थांबा. आता हा झाला याचा होमवर्क. याच्यानंतर तुम्हाला जर का ट्रिग्नोमेट्रीमध्ये काही डाऊट्स असतील तर मी बहुतेक एक डाऊटसाठी एक गुगल फॉर्म दिलाय का? हो सर दिलाय. येस सर दिलाय. उद्याच्या सेशन मध्ये फक्त आणि फक्त डाऊट डिस्कस होतील. उद्या 2 सेशन असतील. एक सेशन असेल
8 to 9:30, ज्याच्यामध्ये ओनली डाऊट्स फक्त आणि फक्त डाऊट्स. ओके. आणि दुसरा जो सेशन असेल तो रेकॉर्डेड सेशन आहे, त्याच्यामध्ये टेक्स्टबुकच्या मागच्या एमसीक्यू आहे. टेक्स्टबुकच्या मागे जे एमसीक्यूज आहेत ना, तर ते रेकॉर्डेड सेशन आहे माझा एक, तर तो मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन. म्हणजे ते पण एमसीक्यू करू. मग मिसलेनियस एक्सरसाइज का? हां, मिसलेनियस मधले एमसीक्यूज आहेत, ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देईन. ओके सर ते पहिले सेशन थोडं लेट ठेवतं का? 8 केलं ना आता, 8 ते 9:30. सर आता 8:30 म्हणाला ना तुम्ही. हे अरे राहू द्या सर. 8 7 बरोबर आहे. 7 बरोबर आहे, 8 नको. तर 7 बरोबर आहे. तर 6 पण चालेल. तर 7 बरोबर आहे, 8 नको. सकाळी भारी वाटतं एकदम. सकाळचा भारी वाटतं. तर ऑफलाईनच बोलवा. तर ऑफलाईन बोलवा ना सर. सर 9 वाजता ठेवा. त्यापेक्षा ऑफलाईन बोलवा. थांबा, मी माईक ऑफ करतो आता. थांबा नाही, आता थांबा तुम्ही. किती म्हणजे बोलता बघा, मी क्लिअरली सांगतोय. पण कधी मुली असे भांडत नाहीत ना, मी हे पण एक गोष्ट नोटीस केली. ओके. मुलींचा काही आवाजच नसतो, त्यांचं काही मतच नाही आहे का, असं काही आहे का? काय सांगाल का जरा प्लीज? पहा आता काय सांगता. मॉर्निंग 8 to 9:30 तुमचं सेशन असेल. ओके. जर का पॉसिबल झालं उद्या, तर मी दुपारी तुम्हाला उद्या क्लासवरती बोलून हे सबमिशन करून घेईन, किंवा मे बी नेक्स्ट वीकमध्ये ऑफलाईन ॲक्टिव्हिटी करू. इन्स्टेड ऑफ दिस वीक नेक्स्ट वीकमध्ये करू ऑफलाईन ॲक्टिव्हिटी. उद्या लक्षात ठेवा 8 to 9:30 उद्या डाऊट सेशन, डाऊट डिस्कशन, जे काही तुमचे डाऊट्स ते सर्व सॉल्व्ह करीन. त्यानंतर एक रेकॉर्डेड सेशन देईन, त्याच्यावरती तुम्ही बेसिकली ट्रिग्नॉमेट्रीच्या टेक्स्टबुकच्या मागचे जे एमसीक्यूज आहेत ते एमसीक्यूज तुम्हाला सॉल्व्ह करायचे. असा उद्या टास्क असेल. आजचा टास्क मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे तसा. ओके. सो हा सेशन क्लोज करू मुलांना. मग मी आता जरा देऊ का माईकचा ॲक्सेस? आता आणखीन काही सजेशन, टायमिंग रिगार्डिंग तरी सजेशन नका देऊ. टायमिंग तर फिक्स आहे. सर एक डाऊट आहे. बोला काय म्हणता, काय डाऊट? उद्या फक्त ते टेक्स्ट वाले सम्स आहेत तुम्ही काल दिलेले, त्याचं सबमिशन आहे ऑनलाईन, आणि उद्या ऑफलाईन क्लास कॅन्सल झाला म्हणजे, राईट? हो बरोबर. आणि ह्याचं सबमिशन नंतर सांगाल तेव्हा. येस.